रोहिदास फुलारी, गुड आफ्टरनून. आपण बघा काय करत होतो बघा, ऋग्वेदीय कालखंड याबद्दलची चर्चा करायला सुरुवात केलेली आहे बघा. वैदिक पिरियड आणि त्यातला असणारा काही भाग. अजून कोणतरी आलेलं आहे बघा. प्रगती, गुड आफ्टरनून. प्रगती, गुड आफ्टरनून. आवाज येतोय प्रगती? लार्ज स्केल वैदिक इकॉनॉमी, वैदिक सोसायटी, त्यातले काही भाग आपण बघतो. ऋग्वेदा काय म्हणलं, अर्लिएस्ट कलेक्शन ऑफ रिलिजियस सायन्स, म्हणजे काय सगळ्यात सुरुवातीचे असणारे काय म्हणता येईल की धार्मिक असणारे मंत्रोपचार त्यामध्ये केलेले होते. त्याचं संकलन आपल्याला बघायला येतं. धार्मिक जे काही मंत्र आहेत याचं कलेक्शन, धार्मिक मंत्र याचं कलेक्शन, याचे संकलन. यातनं काय काय आहे तो घटक पहिल्यांदा बघू आणि मग अजून एक दोन रेफरन्स बुक आहे त्यातनं बघूयात बघा. इट्स इम्पॉर्टन्स ॲज अ डॉक्युमेंट ऑफ हिस्ट्री इज इमेन्स. इतिहासासाठी ते दस्तऐवज एक महत्त्वाचा भाग आपल्याला असलेला दिसतो. त्यातनं बऱ्याच गोष्टी आपल्याला त्यातनं माहिती होतात किंवा काय काय गरजेचं आहे किंवा कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत अभ्यास करत असताना इतिहासाचा किंवा वैदिक कालखंड समजून घेत असताना काय गरजेचं आहे तेही आज आपण बघूयात बघा. ॲटलिस्ट काय करूया आपण बघा, आत्ता जसं बोललो तसं 2011 मे बी 2011 ते 2015 लक्षात घ्या. युनिट 1चे क्वेश्चन्स आज बघू. फक्त युनिट 1चे बघू. फक्त युनिट 1चे क्वेश्चन्स आपण लेक्चरच्या एंडिंगला 10 ते 15 मिनिटात बघूयात बघा. 11 ते 25, 11 ते 15 या 4-5 वर्षे 5-6 पेपर जे काय आहेत, 4-5 पेपर असतील तेवढे आपण तेवढेच काही बघा 10-15 प्रश्न असतील किंवा 15-20 प्रश्न असतील तेवढेच बघू. म्हणजे युनिट वाईज क्वेश्चन्स पण बघू. त्यातनं पण आपल्याला अजून एक क्लॅरिटी येऊन जाते किंवा त्याच्या पुढे कशा पद्धतीने येतात बघा प्रश्न, काय येतात प्रश्न हे बघूयात बघा. कारण प्रश्नांचं नेचर काय आहे ते बघत राहिलं पाहिजे बघा. आणि नेटचे पण तशाच पद्धतीने बघा. नेटचे पण आपण थोडक्यात प्रश्न बाबा, हां ऋग्वेदिक कालखंडावर काय आहे, हडप्पन सभ्यतेवर काय आहे, न्यूलिथिक पिरियडवर काय आहे, बरोबर, आर्य काय म्हणतात मगध एम्पायरवर काय आहे किंवा महाजनपदवर काय प्रश्न आहे. पहिले जे 6 घटक आहेत सिलेबसमधले, पहिल्या युनिटमधले 6 घटक, त्याच्यावरचे कुठले कुठले प्रश्न आलेले आहेत या कोणत्या टाईप्सचे क्वेश्चन्स आहेत आणि त्या डिटेलिंग किती झालेलं आहे, प्रश्नांचं डिटेलिंग किती झालेलं आहे त्याच्या आधारे आपण बघूयात बघा. म्हणजे काय होईल बघा, तुमचा पण अभ्यास करण्याचा आवाका जो आहे तो डिटेल वाढत जाईल बघा. म्हणजे अभ्यास करण्याचा आवाका वाढण्यासाठी प्रश्नांची डेप्थ कळाली पाहिजे बघा. प्रश्नांचे डेप्थ कळाले तरच तुम्हाला अभ्यासाचा पण डेप्थ कळेल बघा. किती करायला पाहिजे, कसा करायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे. ओके, त्यातले आपण बघितलं डॉक्युमेंट्स काय. द हाइव्स प्रोव्हाइड सच इन्साइट्स इनटू व्हेरियस एस्पेक्ट्स ऑफ अर्ली सोसायटी. मध्ये समाजाबद्दलचं आणखी डिटेलिंग माहिती त्यातनं मिळते. जसं की आर्किओलॉजिकल एव्हिडन्समध्ये ते नाही, पण ते लिटररी एव्हिडन्समध्ये ते आपल्याला उपलब्ध होताना दिसतं. फ्रॉम देम वी गेट इन्साइट्स रिगार्डिंग द नेचर ऑफ इकॉनॉमी. अर्थव्यवस्थेचं स्वरूप काय होतं, अर्थव्यवस्था स्वरूप काय प्रकारचं होतं, अर्थव्यवस्था स्वरूप, सामाजिक संघटन, सामाजिक संघटन, किंगशिप अँड नातेसंबंध, राजकीय संघटन. किंगशिप म्हणजे नातेसंबंध आणि पॉलिटिकल ऑर्गनायझेशन. रिलिजियस अँड कॉस्मॉलॉजिकल बिलीफ, धार्मिक काय श्रद्धा आहेत याचाही अभ्यास आपल्याला यातनं करणं गरजेचं आहे. धार्मिक श्रद्धा काय आहे त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मच ऑफ दिस इन्फॉर्मेशन इज रिलेव्हंट ऑल्सो फॉर अंडरस्टँडिंग द नेचर ऑफ इंडियन सोसायटी ॲट लॅटर स्टेजेस. We now therefore turn to what we learn from the Rigveda about the early Vedic society. सुरुवातीच्या काय ऋग्वेदिक समाजामध्ये काय काय भाग महत्त्वाचा आहे तोही आपण बघितला बघा. ह्या थोडक्यात पाहिलं, डिटेल अजून जाऊयाच आपण याच्यामध्ये. आता इकॉनॉमिक भाग जर बघायला लागलो आपण त्यातला काय दिसतंय बघा. अर्ली वैदिक सोसायटी वॉज पास्टोरल. अर्ली वैदिक सोसायटी वॉज भटक समुदाय किंवा भटका समाज. भटका समाज. कॅटल रिअरिंग वॉज अ डॉमिनंट ऑक्युपेशनल ऍक्टिव्हिटी. गायी पाळणे हा मूलभूत व्यवसाय होता.
गायी पाळणे हा मूलभूत व्यवसाय होता. गायी पाळणे हा मूलभूत व्यवसाय होता. पॅस्टोरल सोसायटी रिलायज मोर ऑन ॲनिमल वेल्थ, म्हणजे प्राणी हीच एक संपत्ती त्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाची होती. बघा, प्राणी हीच एक संपत्ती त्यासाठी महत्वाचा भाग होता. ॲनिमल वेल्थ दॅन ॲग्रिकल्चर प्रोड्यूस, शेतीतल्या उत्पादनापेक्षा प्राणी किती बाळगलेले आहेत हे जास्त महत्वाचं होतं. पॅस्टोरिझम इज सबसिस्टन्स स्ट्रॅटेजी अडॉप्टेड बाय द पीपल हु लिव्ह इन एरिया वेअर द लार्ज स्केल ॲग्रिकल्चर इज नॉट फिजिबल ड्यू टू सम एन्व्हायरमेंटल अँड टू अ सर्टन एक्सटेंट अँड कल्चरल कन्स्ट्रेंट. यात आपल्याला इकॉनॉमी ॲक्टिव्हिटी पहिला घटक आहे तो समाजवाद भटका आहे आणि तो गायी पाळणे हा मूलभूत ॲक्टिव्हिटी. तो एक पहिला पॉईंट आपल्या या ठिकाणी झाला. ऋग्वेदातले जे मंत्र आहेत, एक्सटेन्सिव्ह एव्हिडन्स ऑफ द लाईफ, एव्हिडन्स ऑफ द इम्पॉर्टन्स ऑफ कॅटल, त्या मंत्रात अर्ली ऋग्वेदिक सोसायटीमध्ये किंवा ऋग्वेदिक सोसायटीमध्ये गायीचं काय महत्व याच्याबद्दलची माहिती आपल्याला त्या मंत्रोच्चारातनं मिळते. बघा, जे काही ऋग्वेदिक लिटरेचरमध्ये आलेलं आहे त्याच्यात. अजून कोण आलेलं बघा, अमोल गवळी, अमोल सोमनाथ गवळी, गुड आफ्टरनून. रोहिदास फुलारी, आवाज येतोय का रोहिदास? रोहिदास आवाज येतोय का? अमोल पुढे बघा. त्यानंतर काऊ, ऋग्वेद आर असोसिएटेड विथ काऊ. काऊ मीन्स गऊ, गौ माता किंवा गौ का महत्वाचं आहे तर ते त्या काळात असणारं महत्वाचं भाग. कॅटल वॉज द चीफ मेजर ऑफ वेल्थ, संपत्ती मोजण्याचं महत्वाचं माध्यम म्हणजे कॅटल आहे. बघा, अँड द वेल्दी मॅन हु ओन मेनी कॅटल आहे गोमत. श्रीमंत माणूस कोण? ज्याच्याकडे जास्तीत जास्त गायी असतील त्याला गोमत, म्हणजे काय, गायीलाच गोमत म्हणलेलं आहे. तर मेनी कॅटल तो जास्त श्रीमंत. आज कसं दिसतं आपल्याला, जेवढे जास्त त्याच्याकडे पैसे तेवढा तो श्रीमंत, असं त्या काळात दिसतं. जेवढे जास्त गायी तेवढा तो श्रीमंत. द टर्म यूज फॉर कॉन्फ्लिक्ट, मग वाद कशावरनं होत असे? बघा, वाद किंवा लढाया जे होत असे बघा, गविष्टी, गवेषण और गव्यात, म्हणजे गायीवरनच वाद लढाया काही जी काय होत असेल तर ते त्यावरनच होत असेल. बघा, गायीवरनच लढाया वाद जे काही गोष्टी होत असेल तर त्या गायीवरनं होत असेल. बघा, ओके, ही आपल्याला या ठिकाणी महत्वाचा भाग बघायला लागतो. बघा, द फॉर्मर लिटरली मीन्स टू सर्च फॉर गाव. गाऊसाठी आपल्याला काय म्हणता येईल की जास्तीत जास्त संशोधन किंवा शोध गायीचा महत्वाचा आहे. द टर्म themselves suggests the possession of cattle was the bone of contestation between groups and led to occasional intertribal fight or conflict. म्हणजे गायी ह्या विषयावरच दोघांमध्ये अंतर्गत ताणतणाव किंवा जी काही लढाई होत असे बघा, याच दृष्टिकोनातून होत असे. कशावरनं? गायीच्या ओनरशिप किंवा गायी पळवण्यापासून आपल्याला असणार. तर पाणिनीनं पण याबद्दल सांगितले. पाणिनी who were the enemies of the Vedic people are stated in the Rigveda to have hidden their wealth, mostly cow in the mountains and the forest. पनी हे ऋग्वेदिक लोकांचे शत्रू होते. का तर ते त्यांची संपत्ती जंगलामध्ये डोंगरामध्ये गायी ह्या लपवून ठेवत असत. ते त्यांच्या लढाईमध्ये त्यांना जिंकता येत नव्हते, म्हणून असं म्हणलं जातं की पनी मीन्स द पीपल हु लिव्ह इन द फॉरेस्ट और द माउंटेन्स, that they are the enemies of the Rigvedic people or Vedic people. In the mountains and forests, the Vedic god Indra was invoked to release these cattle. This reference suggests that cattle raid were common. इंद्र Vedic god आहे आणि त्यामध्ये गायी पळवणं किंवा गायीवर छापा टाकून गायी ताब्यात घेणं ही आपल्याला कॉमन असणारी घटना त्या काळामध्ये असलेली दिसते. The Raja or the chief is called as a Gopati or who protect the cow. राजाच म्हणजे काय? राजालाच काय शब्द आपल्याला? गोपती, राजा किंवा गोपती.
म्हणजे कोण? गायींचं संरक्षण करणारा. गोपती म्हणजेच गायीचं संरक्षण करणारा. इन द ऋग्वेदा गोधुली इज यूज ॲज अ टर्म फॉर मेजर ऑफ टाइम. हा प्रश्न विचारलेला आहे बघा. गोधुली, गोधुली हा प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला ते दाखवतो. गोधुली हा शब्द विचारलेला आहे. मला लगेच दाखवतो. 2025च्या पेपरमध्ये तो विचारलेला आहे बघा. 25 सेटला विचारलेला प्रश्न बघा. लक्षात घ्या, क्वेश्चन्स तुमचे चांगल्या पद्धतीने तयारी असले पाहिजे क्वेश्चनची, अदरवाईज ते होणार नाही बघा. ठीक आहे. गोधुली हा प्रश्न विचारलेला आहे बघा 25 मध्ये. तिथनं नका करू, तिथनं नका करू. गरम होत आहे ना. नाही ना, बघा मला प्रश्न विचारायचं काय बघा. 25ला नाही, 25च्या अगोदर विचारलेला बघा एक प्रश्न. गोधुल ही कशासाठी वापरलेला शब्द आहे? बरोबर, टाइम मोजण्यासाठी वापरलेला शब्द आहे बघा गोधुली. गोधुली हा शब्द टाइम यासाठी वापरतात. इथे इंद्रावर म्हणून प्रश्न विचारलेला आहे बघा. काही वेगळे प्रश्न आपल्याला हे 25चा पेपर बघतोय आपण बघा. हा बघितलेला आहे आपण. मध्ये बघूया. या टर्म्सवर क्वेश्चन्स विचारलेला आहे बघा गोधुली या टर्म्सवर. हे 24वा क्वेश्चन आहे. ताम्रपाषाण स्थळाचे उदाहरण नाही. ही बघा, आयडेंटिफिकेशन ऑफ टाइम. विच ऑफ द फॉलोइंग टर्म इज यूज फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ टाइम इन द ऋग्वेदिक पिरियड. काय दिलेलं आहे बघा. गवेषण हा वेगळा आहे बघा. गवेषण म्हणजे जो काही प्रमुख असतो. गोत्र हा वेगळाच आहे शब्द. टायमासाठी गोत्र शब्द येत नाही बघा. गविष्टी, गोवेषण आपल्याला गायींचं जे ओनरशिप आहे ते पाळणारा व्यक्ती. आता ते बघून घ्या. हा प्रश्न एकदा नीट वाचा. आपल्याला ते इग्नोत नाही का पुस्तकातलं जे पेज मधलं ते दाखवतो तुम्हाला. वाचा प्रश्न, वाचा बघू श्रीनिवास मोठ्यानं. ऋग्वेदिक पिरियड. ओके, वाचला प्रश्न. खाली ऑप्शन बघा. गोत्र, गवेषणा, गविष्टी और गोधुली. ओके, आता आपण बघूया बघा. इथे दिले राजा, इथे दिले बघा. गवेषणा कशासाठी बघा. गविष्टी, गवेषणा, गव्यात. दीज आर द टर्म फॉर द बॅटल. कशासाठी बघा. काऊसाठी जी लढाई होती त्यासाठी असणारा हा शब्द आहे. तर सेपरेट शब्द आहे काय. ऋग्वेदा गोधुली इज टर्म यूज ॲज अ टर्म फॉर द मेजर ऑफ टाइम. वेळेसाठी वापरला गेलेला शब्द म्हणजे टाइम. डिस्टन्स साईड गविती आहे. डिस्टन्स साठी म्हणजे काय, अंतरासाठी शब्द वेगळा वापरलेला आहे. या ठिकाणी दिसतं बघा. अंतरासाठी कुठला आहे शब्द. डिस्टन्स इज गविती. GAVUTI. मग पुढच्या वेळेस प्रश्न आपण 24ला जर टाइम साठी विचारला तर आपण डिस्टन्स साठी आपण एखादा असतो पकडून ठेवा. डॉटरला दुहित्र म्हणलेलं आहे बघा. वन हू मिल्स द काऊ, गाईचं काय काढणारा. किनशिप काय म्हणलेला आहे. किनशिप साठी गोत्र शब्द वापरलेला आहे. त्या प्रश्नातले सगळे शब्द आपल्याला ह्या ठिकाणी सापडलेले. बरोबर. गवेषणा, गविष्टी त्याच्यात होता, गोत्र होता आणि गोधुली होता. चारही शब्द त्या 24च्या सेटच्या क्वेश्चन पेपर मधला आपल्याला या ठिकाणी दिसतात बघा. म्हणजे प्रश्न का गरजेचे आहेत बघा. तर आपल्याला आपण जे करतोय त्यातनं येतंय काही महत्वाचं बघायला पाहिजे बघा. प्रश्न आले पाहिजेत आणि प्रश्न सुटले पाहिजेत बघा. प्रश्न नाही सुटले तर मग परीक्षा पास कसं होणार. आपण परीक्षा पास होण्यासाठी प्रश्न सुटणं गरजेचं आहे बघा. गुड आफ्टरनून अमृता. चला पुढचा काय बघा अजून. ऑल दिस टर्म्स आर डिराइव्ड फ्रॉम द वर्ड गऊ आणि सजेस्ट दॅट सोशल रिलेशन अँड ऑल इम्पॉर्टंट एरियाज ऑफ ऋग्वेदिक लाईफ सेंटर अराउंड द रिअरिंग ऑफ काउज. म्हणजे काय, गायी पाळणं. आता गायी पाळणं आपण म्हणतो तर वर एक शब्द दिला होता पनी. हा शब्द कशासाठी वापरलेला आहे बघा.
पनी हा शब्द, हु वॉज द पनी, आपल्याला पनी हा ऋग्वेदिक काळाला संदर्भात प्रश्न विचारला तर काय पनी, पनी म्हणजे कोण आहेत बघा, जे डोंगरात आणि जंगलात राहणारे जे आहेत, जे कोणाचे ऋग्वेदिक लोकांचे शत्रू आहेत आणि गायी ज्या लपवतात, डोंगरामध्ये लपवतात, ज्या सापडत नाहीत, मग इंद्रानं त्यावर आक्रमण करून त्या गायी सोडवल्या. ते जे ट्राईब आहे किंवा जे लोक आहेत त्यांना पनी हा शब्द वापरलेला आहे. पनी इज द एनिमीज ऑफ ऋग्वेदिक पीपल, किंवा पनी हा शब्द लिहून, जसं आपल्याला गोदील विचारलाय, पनी मीन्स खाली काय दिलेलं आहे. थोडक्यात आपण जर शब्द त्या प्रश्नावरून एक प्रश्न बनवायला लागलो आपण, जसं आपल्याला गोधुलीचा विचारला तसं आपण म्हणतो त्याच्यावरनं पनीचा विचारला, किंवा गविष्टी आहे, गवितीचा आपण एक काढला, गविती हा एक आपण काढला. गविती हा कशासाठी म्हणलेला आहे आपण, तर ही डिस्टन्ससाठी, अंतरासाठी. आणि दुहित्र हा सुद्धा एकदा प्रश्न विचारला आहे बघा. दुहित्र म्हणजे काय, डॉटर, मुलगी, दुहित्र, बरोबर. द ऋग्वेदिक लाईफ सेंटर अराउंड द रिअर literal reference to pasture land, cow pen, dairy products and domesticated animals are also found in most of the hymns and the prayer. प्रार्थना आणि मंत्रोच्चारामध्ये आपल्याला अनेक प्राण्याबद्दलची माहिती ऋग्वेदिक काळातली मिळते. Compared to the very substantial linguistic evidence for the cattle rearing in the Rigveda, agriculture activity find very few references. Most of the references to agriculture are of latter date. Apart from यव, यव म्हणजे काय दिलंय बघा, यव मीन्स बार्ली. आता यवन प्रिय कोणाला म्हणलेला आहे आपण मराठीत एक शब्द, यवन प्रिय हा शब्द मराठीत आहे बघा, कोणासाठी शब्द आहे हा विचारला, यवन प्रिय. खाली आणि विचारलेला प्रश्न आहे तो, व्हॉट इज मीन बाय यवन प्रिय. खाली ऑप्शन दिलेत, ग्रीको रोमन, क्षत्रप और द कुशाण, असा प्रश्न दिलं तर कुठला असणार उत्तर, ग्रीकांसाठी असणार यवन प्रिय हा शब्द आहे बघा. म्हणजे आपल्याला जी दिलेली माहिती त्यातनं आणखी काही प्रश्न बनू शकतात ते पण बघायला पाहिजे. कारण काय होतं की आपण अभ्यास करत असताना लिनियर अभ्यास करतो, म्हणजे आपली जी पद्धत असते किंवा सगळ्याच परीक्षेची आपण काय करतो, असं लाईन टू लाईन असं वाचतो, बरोबर, असं वाचत जातं. प्रश्न काय, इथले कुठलं तरी एक लाईन विचारतात, प्रश्न काढतात, अजून 50 पानं जातात, त्यात नाही कशी लाईन काढतात. प्रश्न काढताना सलग एक पुस्तक नसते त्यांचं, अनेक पुस्तकातून 100 प्रश्न काढतात ते. आपल्याला अनेक पुस्तकं वाचून 100 प्रश्न सोडवायचे, त्यांना फक्त सगळ्या पुस्तकातून 100 काढायचे. लक्षात घ्या, आपल्याला त्यांनी काढलेले 100 शोधायचे, आपल्याला त्यांनी काढलेले त्यांना फक्त काढून ठेवायचे. त्यांना काही सोडवण्याची काही म्हणतात ना जबाबदारी त्यांची नाही, सोडवण्याची जबाबदारी आपली. तर त्या दृष्टिकोनात नाही बघायला पाहिजे. नो अदर ग्रेन्स मेन्शन, द अर्ली वेदिक पीपल डिड नॉट यूज आयर्न टेक्नॉलॉजी. अगोदरचे लोक लोह तंत्रज्ञान वापरत नव्हते. कुठले, अर्ली ऋग्वेदिक पीपल. अर्ली म्हणजे कुठले झाले बघा, 1500 ते 6000 BC, आणि त्याच्यानंतरच्या काळाला लॅटर वेदिक, उत्तर वेदिक कालखंड मानला जातो. कॉपर विथ विच दे वेअर फॅमिलियर, कॉपर सोबत ते फॅमिलियर होते, पण तेवढं काही शेतीमध्ये त्याचं शेतातल्या जे काही गोष्टी आहेत त्याचा वापर होत नव्हता. स्टोन टूल्स, ॲक्सेस, कोराड जे म्हणतो आपण, वेर यूज अँड दीज आर मेन्शन इन द ऋग्वेदा. फायर वॉज यूज टू बर्न डाऊन द फॉरेस्ट कव्हर अँड शिफ्टिंग ॲग्रिकल्चर वॉज प्रॅक्टिस. फायर, अग्नी ही देवता आहे आपल्या त्या ठिकाणी महत्वाचं. फर्दर द रिजन अंडर द डिस्कशन रिसीव्ड लो रेनफॉल अँड ऑल द रिव्हर मेन्शन इन द ऋग्वेदा. कोणत्या कोणत्या रिव्हर आहे बघा मेन्शन केले बघा ऋग्वेदामध्ये. सतलज आहे, इंडस आहे, घग्गर आहे, रावी आहे. टू चेंज देअर कोर्सेस. आणि याच्यावर एक प्रश्न जोडायला लावायचा विचारला होता बघा, म्हणजे एन्शियंट नेम ऑफ रिव्हर, बरोबर आहे का, आणि मॉडर्न नेम. इथं काय दिलंय बघा, परुष्णी रिव्हर कशाला म्हणलेलं आहे, परुष्णी, वितास्ता, अशा काही जे रिव्हर दिलेले आहेत बघा, 5-6 रिव्हर दिलेले आहेत. रावी, चेना, बिया, सतलज, हे घग्गर दिलेलं आहे. त्या सगळ्या रावी, बिया, चेना, झेलम. झेलमसाठी हिड्यास्पस नावाचा शब्द आहे बघा, बॅटल ऑफ हिड्यास्पस म्हटलं जातं. हिड्यास्पस म्हणतात झेलम या नदीला. आता मग ह्या वेगळ्या नद्या आणि त्याचे नावं त्यावेळेसले काय काय ते बघूया आपण. द फॅसिलिटीज ऑफ लार्ज स्केल ॲडमिनिस्ट्रेशन, याच्यावर जोडायला विचारलेलं आहे. जुन्या नद्यांची नावं आणि आता त्यांना आधुनिक काळात काय नावानं बोललं जातं, त्याच्यावर पण एकदा प्रश्न विचारलेला आहे बघा. विदाउट द फॅसिलिटीज ऑफ लार्ज स्केल इरिगेशन विच वेअर नॉट डेव्हलप इन दिस पिरियड, द alluvial लँड्स नियर द रिव्हर
ॲल्युएल सॉइल म्हणजे कुठला भाग येईल बघा? ॲल्युएल सॉइल, ॲल्युएल सॉइल म्हणजे कोणता पट्टा येईल बघा? हा, अजून प्रिसाइज सांगा, अजून नेमकं सांगा. गंगा यमुनाच्या गाळाच्या मृदा असते त्याला ॲल्युएल सॉइल म्हणतात. तेच ते, पण तसं गाळाची मृदा पण ते गंगा यमुना नदी नाही आहे. आणि आपल्याला यमुना नदीचा उल्लेख दिसतो आपल्याला ऋग्वेदामध्ये. बरोबर. अजून कोणते शस्त्र सापडलेत बघा? होज आहे, हुक, सिकल्स, ॲक्सेस मेन्शन इन द टेक्स्ट, प्रोबेबली यूज फॉर स्लॅशिंग पर्पज और शिफ्टिंग कल्टिवेशन. आता शिफ्टिंग कल्टिवेशन कशाला म्हणलेलं आहे बघा? माहिती आहे का? शिफ्टिंग कल्टिवेशन कन्सेप्ट माहिती आहे का श्रीनिवास? कल्टिवेशन तसंच आहे, पण थोडंसं बरोबर 50% बरोबर आहे, 50% राहिलं. चला सांगा बघू अजून काय? नाही, शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणजे कसं असतं, तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे, पण तुम्ही नेक्स्ट पार्ट सांगता. पहिला पार्ट असा की आता श्रीनिवासला मला जमीन करायची काय, हे आहे परभणीचा पट्टा, लक्षात घ्या. हे 2-2 एकराचा पट्टा आपल्याला आहेत आणि आपण ते जंगल साफ केलं, लक्षात घ्या. त्याच्यावर आपण काहीतरी बाजरी पेरली, एक पीक घेतलं आणि आपल्याकडे कोणती साधनं नाही आहेत त्याची परत मेहनत करण्यासाठी. आपण काय केलं, राहिलेलं जे काही बाजरीचं आहे ते सगळं जाळून टाकलं आणि दुसऱ्या ठिकाणी गेलो, तिथली जमीन म्हणतात ना जमिनीच्या वरचे गवत बिवत काड्या कोड्या आणि तिथं परत शेती केली आणि परत तशा पद्धतीनं स्थलांतरित शेती म्हणतो आपण त्याला. म्हणजे ह्याच्यानंतर काय केलं, हे पीक काढलं, तण जे काय राहिलं होतं ते काड्या कोड्या जाळून टाकल्या. स्लॅश कल्टिवेशन म्हणतात किंवा शिफ्टिंग कल्टिवेशन, बर्न कल्टिवेशन सुद्धा म्हणतात त्याला. त्या ठिकाणी ते हे आपल्याला त्या काळात असणारं दिसतं. आज पण काही ठिकाणी डोंगर दऱ्यामध्ये होतं ते. कारण तुम्हाला शेतीची मेहनत करण्यासाठी ती शस्त्र किंवा साधनं असली पाहिजे. साधनं नसेल तर मग तुम्ही करणार कशी शेती, असा विषय येतो. त्यावेळेस त्याला शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणले. सजेस्ट दॅट पीपल वेर आयदर नोमॅडिक, त्याचा अर्थ काय, लोक भटके असावेत किंवा अर्धभटके असावेत किंवा त्यांच्याकडे साधनं नसावीत कोणती शेतीची मेहनत करा. नांगर नसावा. नांगर हा लॅटर ऋग्वेदिक काळात आलाय बघा, नांगर जे म्हणतो आपण. दे मूव आउट ऑफ देअर विलेजेस विथ देअर हर्ड फॉर सर्टन पिरियड इन ऑर्डर टू फीड देअर कॅटल. द लिटररी अँड आर्किओलॉजिकल सोर्सेस डू शो दॅट पीपल डिड नॉट लीड अ फुल्ली सेडेंटरी लाईफ. ते पूर्णपणे स्थिर जीवन किंवा एका ठिकाणी राहणारं जीवन जगत नव्हते. गरज पडली त्यानुसार ते त्या समाजाचं नेचर पण आपल्याला मोबाईल म्हणजे काय बघा, फिरतं जीवन, भटकं जीवन किंवा स्थलांतरित जीवन होतं. तसे आता भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच कम्युनिटीज आहेत बघा, फिरतं जीवन त्यांचं कायम असतं बघा. मेंढी पालन करतात आपल्याला दिसतं किंवा अन्नधान्याचा व्यापार करतात असे आपल्याला दिसतात बघा. ते त्या पिरियडमध्ये असतं ते. आता आता थोडंसं वेगळं झालंय आता, कारण काय झालं, सगळ्याच गोष्टी सगळ्या मिळतात किंवा त्या कलेला बी कमी झालेलं, कारण ऑनलाईनच सगळं मिळतं. त्यामुळं येणाऱ्या गोष्टी घ्यायचं ना घ्यायचं त्या गोष्टी. मोबाईल कॅरेक्टर ऑफ द पॉप्युलेशन इज सीन इन द टर्म्स विच ऑल्सो इम्प्लाइड ॲज अ सेटलमेंट. सफिक्स पुनार, उपवीस म्हणलेलं आहे किंवा पुनर्वीस, द प्राविस वेअर कॉन्स्टंटली यूज अँड ऑल द सेटलमेंट्स वेअर क्वालिफाईड बाय देम टू मीन अ सेटलिंग नियर, अ सेटलमेंट, re-entering a settlement or coming back to the settlement. Gift exchange or redistribution, important economic role. गिफ्ट एक्सचेंज, भेटवस्तू विनिमय करणे किंवा त्याचं पुनर्वितरण करणे ही महत्त्वाची आर्थिक बाजू किंवा आर्थिक घडामोड म्हणून आपल्याला ऋग्वेदिक काळातले बघायला. ट्रायबल कॉन्फ्लिक्ट कशामुळे व्हायचा बघा, पेमेंट ऑफ ट्रिब्यूट अँड प्रेझेंटेशन. म्हणजे वाद कशामुळे व्हायचा, समजा आपण म्हणलं एखादा ए नावाचा हा व्यक्ती, हा कोण आहे बाबा, त्या याचा गोत्राचा प्रमुख आहे, त्याला जर प्रेझेंटेशन काय दिलं नाही किंवा प्रेझेंट गिफ्ट किंवा एखादी वस्तू ट्रिब्यूट म्हणतो, नजराना पेशकश जसं मिळेल तसं नाही दिलं की त्याच्यावर मग वाद व्हायचा. ही आपल्याला यामध्ये दिसते. डिफिटेड और सबऑर्डिनेट ग्रुप ही कोणाकडून घ्यायचे, त्यालाच म्हणलेलं आहे बळी नावाचा टॅक्स. याच्यावर प्रश्न आहे बघा आताच्या नेटमध्ये, कुठला अर्लिएस्ट टॅक्स कोणता होता असा विचार सेटला, 25व्या सेटला हा क्वेश्चन आहे बघा. सगळ्यात जुना टॅक्स कोणता होता, बळी आहे का, काय आहे का, इथं बळी दिसतो बघा. टू द विक्टोरिया चीफ बाय द डिफिटेड ऑन द सबऑर्डिनेट ग्रुप. हा प्रश्न आपण बघितलेला आहे बघा, बघितला होता का आपण,
मे बी बघितला होता प्रवीण आपण, हे श्रीनिवास. हां, अर्लिएस्ट टॅक्स 25लाच पाहिल्यासारखं वाटतं हो. आला होता, आपण बघायला पाहिजे. हे जसं ऋग्वेदिक काळातल्या काही अग्नीच्या 3 प्रमुख प्रकारापैकी आहे. बघूया ना आपण, कारण ते वाचल्यासारखं वाटतंय मला. त्याच्या अगोदरच्या वगैरे असावं मग, पण आलेलं आहे अर्लिएस्ट किंवा नेटमध्ये आलेला असा. नेटचं बहुतेक नेटमध्ये आहे काही तिथे प्रश्न, नेटच्या ह्याच्यात आहे बघा. पंचवीसला सेटनं सुद्धा पॅटर्न चेंज केलेलं आहे बघा. एकसारखे प्रश्न राहत नाहीत बघा. एकाच युनिटले 7-8 प्रश्न येत नाहीत एकदम. पॅटर्न चेंज होत आहे बघा. पहिल्यातनं येते, कधी दुसऱ्यातनं, कधी तिसऱ्यातनं. अशा पद्धतीचा सेटचा पॅटर्न झालेला आहे बघा चेंज. सेटचा रिझल्ट ह्या मंथ एंडपर्यंत लागेल बघा. थोडंसं लक्ष ठेवून राहा. या मंथ आले का? हां, मग येऊ शकतो एवढ्यात बघा, रिझल्ट येऊ शकतो. लक्ष ठेवून राहा तुम्ही. मे बी नेटच्या ह्याच्यात असावं बघा. अर्लिएस्ट टॅक्स म्हणून विचारलेलं आहे बघा. बघूया त्याच्यात. तिथं पेपर अजून आलेला नाही आहे बघा त्याच्यावरती. म्हणतात ना, साईटवर अजून आलेला नाही आहे पेपर. आपण जर बघितलं तरी पण तो साईटवर सापडणार नाही 25चा. बघूया, शोधून बघूया आपण त्याच्यामध्ये. आला असेल तर बघूया. नाही, अजून आलेलं नाही बघा. म्हणजे याच्यावर प्रश्न आहे. 25ला आलेला क्वेश्चन आहे बघा, की 25च्या म्हणतात ना नेटमध्ये क्वेश्चन आहे की अर्लिएस्ट टॅक्स कोणता आहे. तर आपल्याला ह्या ठिकाणी आतापर्यंत बघा, आपण महाजन बघायचं आहे अजून आपल्याला. हडप्पा बघितलं, हडप्पामध्ये आपल्याला टॅक्स कुठला होता काय दिसत नाही, पण पहिल्यांदा टॅक्स नावाची गोष्ट आपल्या ह्या ठिकाणी दिसते. बळी टू द विक्टोरियस चीफ बाय डिफिटेड ऑर टू द सबऑर्डिनेट. मग हा टॅक्स कुणाला लावला जायचा? जे लोक पराभूत आहेत, ज्यांना पराभव केलेला आहे, किंवा त्यांचे दुय्यम लोक, त्यांच्याकडून तो बळी नावाचा टॅक्स घेतला जायचा. द रेस्ट ऑफ द क्लान्समेन ऑफ द विक्टोरियस ट्राइब हॅड अ शेअर इन स्पॉइल बूटी वन इन द वॉर. बूटी म्हणजे काय बघा, लूट. ही आपल्या ह्या काळात महत्वाचं बघा. बूटी म्हणजे काय, की एखाद्या क्षेत्रावर तुम्ही जर आक्रमण केलं आणि त्यातनं तुम्ही जर काही साधन संपत्ती मिळवली, तो ऑफिशियल उत्पन्नाचं साधन म्हणून पण बघितलं जातं. त्याच्यात मग वाटा व्हायचा. राजाचा किती वाटा, सैनिकांचा किती वाटा, सरकारी तिजोरीत किती जाणार, ही आपल्याला बुटी. बुटी म्हणजे काय, लूट. रेड मारल्यानंतर ही मिळवायची. हे आपल्याला मिडिवल काळात पण दिसते. वेगळ्या पद्धतीनं आपल्याला लूट केलेली दिसते. कारण शहा अब्दालीचं काय कारण, तू लुटायलाच यायचं ना. त्याच्या जे काही मोहिमा भारतावर कशासाठी असायच्या, शहा अब्दाली असू द्या किंवा अजून दुसरा कुठला, दोन्ही अब्दाली, हां, गजनी असू दे. ते गजनी आहे तो ब्रिटिश पण कशासाठी आले, फक्त ते ऑफिशियल वेगळे चार्टर्स लावून आलते. ते अगोदर फक्त ह्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही लुटाय आलो. त्यांनी सांगितलं नाही, आम्ही तुम्हाला सभ्य करायला आलोय, त्याच्या बदल्यात आम्ही लुटून घेऊ, आमच्या मी घेऊ, त्याचा काही विषय नाही. हां, म्हणजे ते गृहीत होतं. पुढं बघा, इव्हिडन्स ऑफ ट्रेड अँड कॉमर्स इन अर्ली वैदिक सोसायटीज बिगर. प्रायव्हेट प्रॉपर्टी नावाचा भाग आपल्याला ऋग्वेदिक समाजात दिसत नाही. अर्ली पिरियड म्हणजे 1000 BC ते 500 BC, 1500 BC ते 600 BC पर्यंत आपल्याला त्याच्यानंतर प्रायव्हेट प्रॉपर्टी वाढत गेलेली दिसते बघा. आता इथे शब्द दिलेला आहे बघा. सोसायटी काय प्रकारची होती. द अर्ली वैदिक सोसायटी वॉज अ ट्रायबल सोसायटी. समाज काय होता, ऋग्वेदिक समाज काय होता, ऋग्वेदिक समाज काय होता, तर भटका समाज होता किंवा ट्रायबल. इन विच सोशल रिलेशन आर बेस्ड ऑन किनशिप टाइज वेर प्रिडॉमिनंट. द सोसायटी वॉज नॉट डिवायडेड इन टू कास्ट लाइन्स और इवन द राजा. The Purohit, priest, the artisan were part of the class network. The tribe was referred to as Jana. हा पण प्रश्न विचार आहे. ट्राईब जनसाठी वापरलेला आहे. हा बी सेटला क्वेश्चन विचारलेला आहे. आपण आता सेटचे क्वेश्चन्स बघायला लागले की आपल्याला लक्षात येऊन जाईल. सेटला हा क्वेश्चन विचार, ट्राईब खालीलपैकी किंवा जन हा खालीलपैकी
कास्टसाठी आहे, क्लाससाठी आहे, की ट्राईबसाठी आहे, की क्लॅनसाठी, असे 4 शब्द विचारले. किंवा जन हा शब्द खालीलपैकी कशासाठी वापरलेला आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारलेला आहे. रेफरन्स टू द different tribe are found in the Rigveda. Inter-tribal conflict were frequent. An external example being the battle of 10 king. हे आपल्याला माहिती आहे बघा, दशराजज्ञ बॅटल आपण म्हणतो त्याला, दशराजज्ञ बॅटल, लढाई कोणत्या नदीवर झाली ते बघा, ऋग्वेदामध्ये मेन्शन आहे. कशा कुठं झाली बघा, कोणाच्या मध्ये झाली होती, दिले बघा इथं काय, भरत, पुरु, यदु, ध्रुव, अनुज अँड तुर्वसु. ट्रायबल कॉन्फ्लिक्ट ॲज मेन्शन अर्लियर वर रिलेटेड टू कॅटल रेड. कशावरनं, कॅटल रेड आणि कॅटल थेफ्ट, म्हणजे गायीवरती आक्रमण करून ताब्यात घेणं की गायी चोरणं, याच्यावरनं दशराजांना बॅटल झाले. द चीफ ऑफ द ट्राईब वॉज राजा ऑर द गोपती. ही वॉज द लीडर इन द बॅटल अँड प्रोटेक्टर ऑफ द ट्राईब. हिज ऑफिस was not based on hereditary but he was selected from the clansmen. The warrior category as a rajanya. Warrior, राजन्यासाठी शब्द वापरलाय बघा, वॉरियर, योद्धा असणारी जमात, योद्धा जमात. Many clans form a tribe. The clan settled in village or the grama. The basic social unit was the kul. Kul means family. कुळ म्हणतो आपण बघा, कुळ, आपलं कुळ कोणतं आहे, त्यानंतर आपण गोत्र बघतो, मग त्याच्यावर ना कुळावर असतं बघा, आपल्या प्रत्येक ह्याच्या म्हणतात ना गावानुसार शहरानुसार कुळदैवत असतं बघा, मी ऐकलं असेल बघा. तर ते कोणती कुळ, कुठलं, हां हां रोकडोबा, तेच ना, तेच ना, ते बरेच ह्याचे कुलप फॅमिली, हां तेच ना, त्या जुन्या काळापासून आलेल्या गोष्टी, बरोबर. दशराजज्ञ बॅटल ही कशा कोणत्या नदीवर झालं काय सांगता येईल का बघा. 5 आर्य वर्सेस अनार्य असं म्हणलं. मग आर्य काय अनार्य काय ते आपल्याला बघायचं. सोसायटी कशी होती, पितृसत्ताक होती. सोसायटी ही आपल्याला पितृसत्ताक असणारा समाज दिसतो. सोसायटी वॉज पॅट्रायकल. पॅट्रायकल म्हणजे काय, म्हणजे काय, बर अजून, मुलगा हा चांगलं आनंदाची बाब किंवा सेलिब्रेशनचं असणार आहे. मुलगी झाली तर तेवढं काय त्यासाठी काय वेगळं सेलिब्रेशन नाही बघा. मुलगा झाला म्हणजे वंशाचा दिवा झाला किंवा ही आपल्याला त्या काळात मानलं गेलेलं आहे दिसतं बघा. येथे काही टर्म्स हेड ऑफ फॅमिली, कुलप. सोसायटी वॉज पॅट्रिकल. बर्थ ऑफ सन वॉज द कॉमन डिझायर ऑफ पीपल. म्हणजे सर्वसामान्य प्रत्येक लोकांची इच्छा जी असते किंवा मुलगा व्हावा. आणि एक मराठीत एक सिरीज होती बघा, मराठीमध्ये एक सिरियल झाली होती बघा 2-3 वर्ष, मुलगी झाली रे म्हणून, मुलगी झाली रे नावाची एक सिरियल होती. म्हणजे माणसांच्या वेगवेगळ्या सिरीजमध्ये कसं येतं ते, किंवा वेगळ्या लिटरेचरमध्ये कसं येतं, किंवा एखादी गोष्ट आपसूक कशी आलेली आहे. म्हणजे आपल्या जनमानसात किंवा कल्चरमध्ये एखादी गोष्ट कशी येते एकदम येत नाही बघा. असे काही ना काही सांस्कृतिक किंवा परंपरेनं काही चालत आलेलं असतं, त्यातनं ते आलेलं दिसतं. The importance of given to the male member is reflected in life, where the desire for a son is constant prayer. मुलगा व्हावा याच्यासाठी माणसं सातत्यानं त्याची प्रेरणा करते, प्रार्थना करत असत. आज पण आपल्याला दिसतं बघा की बाबा मुलगा झाला पाहिजे. आणि सातारा नावाचे साताऱ्यातले गाव आहे बघा, त्या ठिकाणी 4-5 वर्षापूर्वी आणि आत्ताही तुम्ही जर बघितलं तर बरंच आपल्याला त्याबद्दलचा वाद की नकोशी नावाचं गाव होतं बघा. नको मुलींचं जे काही त्या मुलींची नावच नकोशी ठेवली होती लोकांनी. जी मुलगी नको होती म्हणून त्याचं नावच नकोशी ठेवलं, त्यानंतर बरीच त्यांची नावं चेंज झाली. हा घटक आपल्याला बघायला पाहिजे. म्हणजे पितृसत्ताकपणा आपण ऋग्वेदिक काळात आहे म्हणतो, पण आताच्या काळात पण ते चित्र दिसतं बघा. म्हणजे काय काय चेंजेस आहेत कसे आहेत ते आपण बघायला पाहिजे. आणि कारण हिस्ट्रीमध्ये जेंडर स्टडी आहे बघा, जेंडर अँगल ऑफ हिस्ट्री बघायला पाहिजे. हिस्ट्री म्हणजे काय, ही स्टोरी आहे का हर स्टोरी आहे हेच पहिल्यांदा तुम्हाला कळायला पाहिजे. इतिहास म्हणजे काय, तिचा इतिहास आहे की त्याचा इतिहास आहे. ह्या सगळ्या इतिहासामध्ये पहिल्यांदा स्त्रीवादी इतिहासकारांनी हाच प्रश्न विचारला. हिस्टोरी
ही स्टोरी आहे का हर स्टोरी आहे? कारण आपण आतापर्यंत भारताच्या इतिहासात किंवा जगाचा इतिहास काही वाचलं, राजा वाचतो, राणी वाचतो, राणी काय सबऑर्डिनेट आहे, राणीचा स्पेशली आपण वेगळा काय उल्लेख करतो, राजा राणी राजा राणी, राजा पहिला आहे मग राणी वेगळं. की आपण सहज जरी आपण म्हणू कुठल्या इंटरव्ह्यूला गेलो तर काय गुड मॉर्निंग किंवा आफ्टरनून जे काय असेल ते शब्द ग्रीट करताना की आपण म्हणतात ना विश करताना आपण काय करतो सर, आता आपण त्याला एक सर अँड मॅडम आपण म्हणायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे हे जे पितृसत्ताकपणा हे आता आलेलं नाही आहे, तर तिथूपासून ते आतापर्यंत आपल्यामध्ये असणार दिसतं. म्हणजे एखाद्याला आपण म्हणलं का बाबा डायरेक्ट चेअरमॅन म्हणतो, चेअरमन शब्द वापरला जातो बघा सरस तुम्ही, त्याचा प्रॉपर शब्द चेअरपर्सन, म्हणजे तो कोणताही व्यक्ती असू शकतो. ज्या चेअरचा अध्यक्ष स्त्री पुरुष तृतीयपंथीपैकी कोणीही असू शकतो. हे आपल्याला जेंडर अंडरस्टँडिंग पण तुम्हाला इतिहासामध्ये बघायला बघा, कारण सिलेबसमध्ये आहेच. स्त्रीवादी इतिहासकार, फेमिनिस्ट हिस्टोग्राफी आहे आपल्याला, लक्षात घ्या. मी काय मानाचं काही सांगत नाही. फेमिनिस्ट हिस्टोग्राफी आहे, हिस्टोरिओग्राफी, बरोबर आहे का? बरोबर आहे का चुकीचं आहे? म्हणजे तुम्हाला तो सुद्धा अँगल तुमच्या रिसर्च पेपरमध्ये भविष्यात संशोधन करताना मांडता येऊ शकतो. ह्या अँगलनं विचार केला तर मला असं वाटलं का बाबा एखाद्या गोष्टीचा मी अभ्यास करतो, आता तुम्ही एक गोष्टीचा अभ्यास केला असेल बघा, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, बरोबर? म्हणजे ऑब्झर्वेशन आपण करतो, पण असं आता कितीही काही जरी वाटलं तरी स्त्री आत्महत्या करताना दिसत आहेत का बघा? स्त्री शेतकरी आहे, जे नवऱ्यानं आत्महत्या केली शेतीमध्ये आलेल्या अपेक्षामुळे, परत नंतर पण त्या स्त्रीने शेती केलेली दिसते. तीच शेती चालत चालत मुलांचं शिक्षण बाकीच्या गोष्टी सगळं व्यवस्थित चालवलेले दिसतात. अशी उदाहरणं आपल्याला दिसतात बघा. तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये किंवा भारत बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांची आत्महत्या झालेली दिसतात. काही ना काही कारण भरपूर आहेत त्याची. ते पाठीमागे ते राजकीय डिबेटमध्ये न पडता आपण जर एक बघितलं बाबा, आपण स्त्रीवादी इतिहास दृष्टिकोनातून आपण जर त्याकडे बघायला लागलो तर आपल्याला वेगळीच इतिहासाची व्याख्या दिसते बघा. आपल्याला कसं शिवाजी महाराज, पण व्हॉट अबाउट कोण, त्यांच्या राणी साहेब कोण आहेत, त्यांच्या आई काय आहेत, त्यांचं कॉन्ट्रीब्युशनबद्दल पण आपण सांगायला पाहिजे. ते झालं, परत झालं झाशीची राणी आपण म्हणतो, त्याच्याबद्दल डिटेल आलं पाहिजे का प्रत्येक ह्याच्याबद्दल आपण बघायला स्त्रीवादी दृष्टिकोनातलं बाबा काय बघायला पाहिजे. ऑटोबायोग्राफी आपण आता उदाहरणार्थ आपण जर बघितलं बाबा, काय म्हणतात ना फ्रीडम फायटर जे आपल्याला दिसतात, स्त्री फ्रीडम फायटर किती दिसतात आपल्याला किंवा किती अभ्यास केला जातो आपल्याकडे. मग ते आपल्याला तुम्हाला संशोधनामध्ये ज्यावेळेस तुम्ही एखाद्याचं रिसर्च पेपर नॅशनलला, इंटरनॅशनलला किंवा स्टेट लेवलला कॉन्फरन्सला मांडाल त्यास तुम्हाला हे एक अँगल तुम्हाला देता येऊ शकतो. कारण मुळात असं म्हणलं जातं की शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावला आणि त्याच्यानंतर पुरुषांकडे जसं नांगर आला तसं शेतीचं जे आधिपत्य आहे किंवा शेतीचं वर्चस्व आहे ते पुरुषांनी, कारण बिकॉज ऑफ शारीरिक जी क्षमता आहे ती नैसर्गिकरित्या स्त्रीपेक्षा पुरुषाकडे थोडीशी जास्त आहे, ते नैसर्गिक आहे त्याच्यामध्ये. आणि मार्क्स काय म्हणतो किंवा जो रुसो आहे, जीन झॅक रुसो तुम्ही ऐकला असेल, कशा बघा रशियन रिव्होल्युशन, तो काय म्हणतो माणूस निसर्गता स्त्री आणि पुरुष आहे, पण त्याला जेंडर अँगल जे आपण दिलं जन्मसारखाच आहे, पण त्याच्यातनं जी विषमता निर्माण आपण केलेली आहे तो खरा माणसाच्या दुःखाचं कारण आहे. तो माणसाच्या दुःखाचं कारण काय आहे तर माणसानं जे नैसर्गिक भेद असणं वेगळं, पण त्याला मानवी भेद बनवलं, त्याला मग कास्टमध्ये डिवाईड केलं, क्लासमध्ये डिवाईड केलं, रिजनमध्ये डिवाईड केलं, म्हणतात ना संस्कृतीमध्ये डिवाईड केलं, धर्मामध्ये डिवाईड केलं, पंथामध्ये डिवाईड केलं. ते आपल्याला जो काही भाग आहे तो आपल्या दुःखाचं कारण आहे. कारण मार्क्स विधानच आहे आपल्या याचं रुसोचं की माणूस हा जन्मता त्या दुःखाच्या श्रृंखलेमध्ये आहे. कुठला 1789ची फ्रेंच रिव्हॉल्युशन, 1789ची फ्रेंच, आणि त्यात नंतरच मग नेपोलियन बोनापार्ट म्हणलं जर रुसो झाला नसता तर फ्रेंच राज्यक्रांती झाली नसती. म्हणजे ह्युमन राईट मानवी हक्काचा जाहीरनामा मांडणारा पहिला व्यक्ती कोण? जीन झॅक रुसो. बरोबर सांगायचं काय का यातनं आपण जरा अशा उड्या आंतरराष्ट्रीय नॉलेज लेवलला बी काय चालू आहे ते बघायला पाहिजे. इवन दो सोसायटी वॉज patriarchal, women also had an important position in it. They were educated and they had access to the assemblies. काय वुमनला सुद्धा आपल्याला महत्त्वाची भूमिका, महत्त्वाची पोझिशन असलेली दिसते. ते शिक्षित पण होते आणि त्यांना सभा समिती या ठिकाणी सहभागी होण्याची सुद्धा काय म्हणता येईल की परवानगी होती. देर आर ऑल्सो इन्स्टन्स ऑफ वुमन हु हॅव कंपोज हायम.
त्यामध्ये काय आपल्याला काही नावं दिसतात बघा, ते नावं आपण इथं लिहिली. लोपामुद्रा आठवत आहे का नाव बघा, लोपामुद्रा, गार्गी, ठीक आहे, त्याची काही नावं दिसतात बघा. यांनी त्या सभेमध्ये त्यावेळेच्या सभेमध्ये सहभाग घेऊन आपली भूमिका मांडलेली होती बघा. दे हॅड राईट टू चूज देअर पार्टनर, त्यांचा जोडीदार आयुष्याचा आणि कोणासोबत विवाह करावा हे निवडण्याचा अधिकार आपल्याला ऋग्वेदिक काळामध्ये असलेला दिसतो. हावेवर रोमन वेअर ऑलवेज थॉट टू बी डिपेंडंट ऑन देअर फादर्स, असं नेहमी समजलं जातं की स्त्रिया ह्या वडील, भाऊ आणि पती याच्यावर अवलंबून राहणारा. एज्युकेशन वॉज इम्पार्टेड ओरली, शिक्षण त्यावेळेस काय होतं बघा, मौखिक पद्धतीने शिक्षण होतं. म्हणजे असं काय आताच्यानुसार NEP नव्हतं बघा त्यावेळेस, न्यू एज्युकेशन पॉलिसी वगैरे नव्हतं. But the tradition of education was not very well developed in this period. The author of the Rigveda distinguished themselves from the other group whom they called Das. ऋग्वेदा दास दस्यू, याच्यावर पण आपल्याला दास दस्यू. The Das were designed as a dark, full lip, म्हणजे मोठ्या ओठांचे, भसक्या नाकांचे आणि फलूस पूजा करणारे आणि होस्टाईल म्हणजे भडक पद्धतीने बोलणारे आणि डार्क काळ्या किंवा कलरचे असणारे म्हणजे दास. दे वर रिच इन द कॅटल अँड लाईव्ह इन द फोर्टिफाईड स्ट्रॉंग. ते कुठं राहत होते, त्यांच्याकडे काय होतं बघा, गायींचं असणारी श्रीमंती होती का, गायी मोठ्या प्रमाणात होत्या आणि तटबंदी ठिकाणी ते राहत असतात. दास त्यांच्यातनंच पुढे आलेला आहे का. वी लर्न अबाउट अनदर पीपल कॉल्ड ॲज अ पणी. पण आपण पाहिलं बघा, जे आपल्याला ऋग्वेदिक लोकांचे असणारे शत्रू, जे कॅटलच्या बाबतीत ते श्रीमंत आहेत, गायीनं श्रीमंत असणारे दिसतात. गायी खूप आहेत त्यांच्याकडे आणि ते जंगलामध्ये डोंगरामध्ये लपवून ठेवतात, जे ऋग्वेदिक लोकांना मिळू देत नाही किंवा वैदिक लोकांना मिळू देत नाही. द टर्म पणी केम टू बी अन असोसिएटेड विथ मर्चंट अँड वेल्थ इन द सबसिक्वेंट एजेस. दिस ग्रुप fought and befriended each other from time to time. One cannot define them as a separate racial or linguistic group. For example, the most famous chief mentioned in the Rigveda, Sudas, who led to the Bharata tribe in the battle of Tenki. भरत ट्राईबला नेतृत्व देणारा सुदास, भरत जमातीचं नेतृत्व करणारा सुदास. आणि या बाजूला विश्वामित्रा, अशी लढाई होते. सुदास वर्सेस विश्वामित्रा. ही काय बघा, दशराजज्ञ बॅटल आणि याच्या मागं काय भरत ट्राईबचं नेतृत्व केलेला सुदास. बॅटल ऑफ तेनकी. द दास एंडिंग इन द माइट सजेस्ट सम लिंक विथ द दास. म्हणजे युद्धात पराभूत झाल्यामुळे दास झाले का, असंही पुढे थिअरी मांडली गेली. इन द different group in the same area might have contributed to the emergence of वर्ण system. त्यातनं मग वर्ण नावाची घटक किंवा व्यवस्था आली. Various occupational groups such as those of weaver, विणकर, स्मिथ म्हणजे काय सोनं, कारपेंटर सुतारकाम, लेदर वर्क करणारे, चॅरियट मेकर रथकार आलेले दिसतात, ना पंडित आपण म्हणतो ते आलेले दिसतात. चॅरियट मेकर ऑक्युपाइड स्पेशल सोशल स्टेटस. देर आर नो रेफरन्सेस टू बेगर्स. या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा भिकारी किंवा वेज अर्नर और वेजेस इन द ऋग्वेद असा पुरावा सापडत नाही. वेज अर्नर किंवा वेज अर्नर और वेजेस इन द ऋग्वेदा. However, society was economically stratified and we do find to rich people possessing chariots, cattle and the making generous gift of them. ह्या गोष्टी आपल्याला इकॉनॉमीमध्ये दिसतात. आता थोडक्यात पॉलिटी बघू. पॉलिटीमध्ये काय काय दिलेलं आहे बघा. ऋग्वेदिक सोसायटी. ऋग्वेदिक सोसायटी म्हणजे आपण ह्या काळाची चर्चा करतो बघा. 1500 BC टू 1000 BC. लक्षात घ्या, ह्या काळाची आपण चर्चा करतो. ओके, समजतंय का बघा. कोण आहे बघा ऑनलाईन असणारे. प्रगती समजतंय का. प्रगती श्रीनिवास, म्हणजे काय कन्फ्युजन होतंय, काय समजतंय, कसं काय. एव्हरीथिंग ओके. फ्रायडे नव्हते का. फ्रायडेला सॅटर्डे सुट्टीच होती. फ्रायडेला विचारलं मी. सेटचं काय आलंय म्हणलं तुम्ही.
मे बी आहे या महिन्याच्या एंडिंग पर्यंत. या वीकमध्ये होण्याची शक्यता आहे, म्हणजे ह्या मंथ एंड पर्यंत लागणं अपेक्षित आहे. कारण आता बघा 15 जून झालं, 2 महिने होतं झालेच. 15 ऑगस्टला 2 महिने होते, 15 जुलै 15 ऑगस्ट 2 महिने होऊन जातात. जवळजवळ 4च दिवस राहिले आता. द ट्रायबल पॉलिटी वॉज नॉट कम्प्लिटली इगॅलिटरियन. मुक्तिदायी असं समाज नव्हता. डिव्हिजन फाउंड इन ऋग्वेदा विच इज सीन एज अ रेफरन्स टू 2 ग्रुप्स, राजन्य और दोज हू फॉट द वॉर. युद्ध लढलेले आहेत असे राजन्य, त्याला सिनियर लिनेज म्हणजे राजन्य, वरिष्ठ असणारं वंशावळ. अँड द रेस्ट ऑफ द क्लान्समॅन विच फॉर्म देअर ज्युनियर, त्याच्यापेक्षा दुय्यम असणारे. तो नन ऑफ द ग्रुप्स ऑक्युपाइड द डिस्टिंक्ट सोशल हायरार्की. कॉन्स्टंट कॉन्फ्लिक्ट आपल्याला दिसतो, सातत्यानं ताणतणाव, लढाई असलेली, इंटर ट्रायबल वॉर आपल्याला असलेले दिसतात. टू क्रिएट अ डिव्हिजन इन द सोसायटी. यातनं समाजातलं जे डिव्हिजन विभागणी आपल्याला सतत चाललेली दिसते. मग त्यातनं वाढणारी जी काही मागणी आहे किंवा जी जमिनीची मागणी वाढलेली आहे, कॅटलचं प्रोडक्शन वाढलेलं दिसतं बघा. सेटलमेंट आर्ट प्रोबेबली कॉन्ट्रीब्युटेड टू इन्क्रीज इंटर अँड इंटर ट्रायबल कॉन्फ्लिक्ट अँड वॉरफेअर. त्यातनं बी सतत युद्ध चालू झालेले दिसतात. क्लॅन हेल्ड लार्ज यज्ञ, यासाठी टू सॅक्रिफाईस वॉरियर ग्रुप इन द वॉर. मग त्यासाठी यज्ञ आलेले, यज्ञ नावाची कल्पना किंवा यज्ञ हा घटक त्यामध्ये आला. युद्ध मोठं करायचं, त्यातनं जे येणारे लूट आहे तो जनतेत वाटायची. त्यातनं मग राजस्वी यज्ञ आला, वाजपेयी यज्ञ आला, अश्वमेध नावाचे यज्ञ आले. वेगळ्या प्रकारचे यज्ञ आपल्याला ह्या काळातून सुरुवात झाली. यज्ञ द ऑफिशिएटिंग प्रिस्ट ऑर द पुरोहित. कोण करायचे यज्ञ? पुरोहित नावाचा जो व्यक्ती करायचा, पुरोहित. ॲक्टेड ॲज अ मेडिएटर बिटवीन हिज क्लायन्समॅन अँड गॉड. जो आहे जो करणार आहेत त्याच्यामधला आणि देवामधला जो हा दुवा म्हणून काम करायचा. ही ऑल्सो इनोक द गॉड्स ब्लेसिंग फॉर द ट्रायबल चीफ फॉर हिज सक्सेस इन द वॉर. म्हणजे युद्धातलं जे यश आहे ते मिळावं ह्यासाठी ही यज्ञ केले जायचे. इनिशियली the whole clan participated in yajna or the equal footing. Large scale distribution of wealth, food was made during these sacrifices. Member got an equal share. म्हणजे ज्या युद्धामध्ये जर जास्त फायदा झाला तर त्याचा समान वाटाही होत असायचा. पण ग्रोविंग इन्सिडन्स ऑफ कॉन्फ्लिक्ट अँड फ्लाइट, यज्ञ or sacrifice also become important and पुरोहित assume a special status in the society. मग पुरोहितला एक वेगळं सामाजिक स्थान त्या ठिकाणी निर्माण झालेलं दिसतं. पुरोहितचं सामाजिक स्थान निर्माण झालं. इन द लॅटर पार्ट ऑफ आवर पिरियड दे रिसीव अ मेजर शेअर ऑफ गिफ्ट फ्रॉम द राजाज अँड ॲज अ सुपिरियर पोझिशन द अदर क्लॅन मेंबर. ह्यातनं पुरोहिताचं महत्त्व वाढल्यामुळं त्याला दिलं जाणारं जे काही भेटवस्तू आहेत त्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं दिसतं. ऑफिस ऑफ राजा ऑल्सो ॲज्युम द इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंट ऑफ वॉर अँड द डिव्हिजन बिटवीन सिनियर अँड ज्युनियर लिनेज बिटवीन द बिकम शार्पर. यामध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ याच्यामध्ये पण जी काही अंतर हे वाढलेलं दिसतं. ॲट व्हॉट पॉईंट ऑफ टाईम दिस पॉलिटिकल डिस्टिंक्शन बिकम ॲपरंट इज डिफिकल्ट टू स्टेट, बट वी मस्ट रिमेंबर दॅट 10th बुक ऑफ ऋग्वेदा कंटेन पुरुष सूक्त. पुरुष सूक्त 10व्या मंडळामध्ये असणार पुरुष सूक्त. काय बघा पुरुष सूक्त माहिती आहे का याच्याबद्दल? पुरुष सूक्त सुपेरियर राजज्ञ ग्रुप ॲज्युमिंग द स्टेटस ऑफ क्षत्रिय वर्ण वाईट्स. वर्ण व्यवस्था कशी आहे याची माहिती आपल्याला पुरुष सूक्तामधून मिळते. म्हणजे काय? ब्राह्मण जन्मले कुठून? काय? ब्रह्माच्या मुखातून, क्षत्रिय बाहूतून, शूद्र मांड्या, वैश्य मांड्यातून आणि जे कोण शूद्र आहे ते पायातून. हे आपल्याला पुरुष सूक्तामध्ये 10व्या मंडळातलं जे पुरुष सूक्त आहे त्यातनं माहिती मिळते. आणि इन द लॅटर वेदिक टेक्स्ट we find evidence of superior Rajanya Guru, assuming the title of Kshatriya, separate Varna by itself. This development took place after 1000 BC. This does not mean that society was stagnant during our period of study. In fact, it was changing slowly, but sure leading to development. Later Vedic phase मध्ये पण आपल्याला काही चेंजेस झाले. ट्रायबल असेंब्लीज, गण विधात ह्या राजकीय संस्था म्हणून आली बघा. गण विधात, गण विधात, सभा अँड समिती हे आपल्याला राजकीय संघटना दिसतात. हे ऋग्वेदिक. सभा मे हॅव बीन द काउन्सिल ऑफ सिलेक्ट क्लॅन मेंबर. समिती परहॅप्स द होल क्लॅन. समितीमध्ये
सर्वसाधारणपणे सगळे लोक त्याचा भाग असत आणि सभेमध्ये ज्या लोकांना निवडून दिलेलं आहे त्याच लोकांना त्यामध्ये सहभाग. These assemblies perform the function of government and administration. सरकार आणि शासनाचं काम या गोष्टी करत असतात. सिलेक्शन ऑफ राजा फ्रॉम द अमंग द क्लास. त्या वर्गातनं कोण जे आहेत त्यांना त्यातून राजा निवडायचं काम या जे काही असेंब्लीज करत असत. Thus they kept the power of the warrior in check. We do not find a well-defined political hierarchy in early Vedic. म्हणजे सामाजिक राजकीय दृष्ट्या अशी कोणती व्यवस्था होती हे आपल्याला माहित नाही, पण तशा काही आपल्याला असणाऱ्या गोष्टी या ठिकाणी दिसतात. जसं की सभा, समिती, विधात, गण या असणाऱ्या अर्ली वेदिक पिरियड मधल्या असणाऱ्या महत्त्वाच्या राजकीय संस्था म्हणून आपण बघतो त्या ट्रायबल असेंब्लीज. त्यानंतर धर्म आहे बघा. द रिलिजियस साइड ऑफ वेदिक पीपल आर रिफ्लेक्टेड इन द हाइम्स ऑफ द ऋग्वेदा. दे वेनरेटेड नॅचरल फोर्सेस अराउंड देम. त्यामध्ये विंड आहे, वॉटर आहे, रेन, थंडर अँड फायर, which they could not control, invested nature with a divinity conceived in human form, which were mostly masculine. Very few female deities were venerated. स्त्री देवता ही आपल्याला कमी असणार आहे. स्त्री देवता सावित्री नावाची देवता आहे की अशा देवता कमी दिसतात. सोसायटी, पॅट्रिकल सोसायटी आपल्याला असलेली दिसते. was that of primitive animism. इंद्रा was the god of strength. ऋग्वेदिक काळातला इंद्रा हा महत्वाचा देवता म्हणून असला. हु वॉज इन्वोक्ड टू डिस्ट्रॉय द एनिमी. शत्रूंना नष्ट करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारा म्हणून इंद्र नावाचा देवता दिसतो. ही वॉज द गॉड ऑफ थंडर अँड वॉज द रेन मेकर हु वॉज आस्क्ड पेरियोडिकली टू रिलीज द वॉटर. पाणी जशी गरज आहे त्या पद्धतीने सोडणारा किंवा गॉड ऑफ थंडर पण म्हणलं जातं इंद्रासाठी. आणि हा इंद्र गायी पळवणारा इंद्रही म्हणलं जातं. इंद्राजना पुरेंद्र पण म्हणलं जातं. इंद्रासाठी आणखी एक शब्द वापरतो, पुरेंद्र हा शब्द सुद्धा त्यासाठी वापरला जातो. पुरेंद्र त्याच्यातनं तो गायी पळवणं आहे किंवा किल्ले पाडणं, शत्रूंचे किल्ले पाडायचे, हे इंद्राचं. ही कुड नॉट बी वँकिश थंडर अँड द गॉड. त्याला कुणीही दाब्यात किंवा त्याच्यावर आक्रमण करून कुणी त्याला जिंकू शकत नाही असा तो इंद्र. विथ स्ट्रेंथ, त्याला काय गॉड ऑफ स्ट्रेंथ पण म्हणलेलं. शौर्याचं किंवा श्रेष्ठतेचं असणारं चित्र किंवा जे काही म्हणतात ना लक्षण सांगणार तो देवता म्हणजेच इंद्र. ओके, विच वॉज पर्सनिफाइड इन मस्क्युलिन फॉर्म रिप्रेझेंटेड इन द गॉड इंद्रा. द कन्सेप्ट ऑफ ट्रायबल चिफ हु वॉज अ वॉर लॉर्ड इज फाउंड टू बी रिप्रेझेंट द कॅरेक्टर ऑफ इंद्रा. म्हणजे मस्क्युलिन म्हणजे काय बघा, त्याचा अर्थ काय कळालाय का बघा. आपल्याला एखादा मूवी बघितला की मस्क्युलिनिटी त्या हिरोची आवडते आपल्याला. अजून बरोबर, तुमचं बरोबर आहे. अजून सांगा. एक ठरलेला शब्द आहे काय मिळतो बघा, मर्द को दर्द नाही होता. मर्द को दर्द नाही होता, पुरुष आहे, पुरुषासारखं राहायला पाहिजे. म्हणजे मस्क्युलिनिटी, पुरुषत्व म्हणतो आपण त्याला, की ते दाखवण्याचा प्रयत्न. तसं आपल्याला दाखवण्याचा ह्यातनं प्रयत्न. मस्क्युलिनिटीचा गॉड पण म्हणलं जातं बघा. इंद्र नावाच्या देवताबद्दल आपण एक बघितलं. आता पुढची देवता बघू. अग्नी नावाची देवता. The next in the importance of to the Indra. इंद्रानंतर महत्वाचा असणारा देवता अग्नी. अग्नी, गॉड ऑफ फायर, अग्नीची देवता. ही वॉज कन्सिडर्ड टू बी इंटरमिडिएट बिटवीन हेवन अँड अर्थ. स्वर्ग आणि पृथ्वी यामधला असणारी देवता. स्वर्ग आणि पृथ्वी यामधील देवता. बिटवीन द गॉड अँड मेन, गॉड अँड देव आणि माणसं यातला मधला असणारा देवता म्हणजे अग्नी. ही डॉमिनेटेड द डोमेस्टिक अर्थ अँड मॅरेज वेअर सोलमनाई इज प्रेझेन्स. म्हणजे त्याच्या उपस्थितीतच विवाह आपल्याला होताना दिसतात, त्याच्या उपस्थितीमध्येच. फायर डिस्ट्रॉय डर्ट अँड जर्म्स. म्हणजे जे घाण आहे किंवा वाईट आहे याला नष्ट करायचं काम अग्नी करणार. अग्नी वॉज कन्सिडर्ड टू बी पुअर. अग्नी हे आपल्याला काय म्हणजे शुद्धतेचं लक्षण आहे. तुम्ही बघितलं असेल बघा, सर्वसाधारणपणे जर काही झालं तर लोक आजही तुम्ही अग्नीची सुद्धा शपथ घेतात. अग्नीला साक्ष ठेवून सुद्धा शपथ घेतात. आणि सप्तविधी कशी असते बघा, आपण अग्नीला साक्ष ठेवूनच आपण शपथ घेतो बघा. दॅट इज बिकॉज ऑफ द प्युरिटी ऑफ दॅट अग्नी गॉड. हे लक्षात घ्या. द इम्पॉर्टन्स ऑफ अग्नी कॅन बी रिलेटेड टू दॅट यज्ञ or sacrifice in the early Vedic society. It was supposed that oblation of to Agni were carried to the gods in the form of smoke. Varuna, personified water. नंतर देवता आहे बघा वरुण. वरुण हे काय याला मॉरल
गॉड पण म्हणलं जातं बघा, नैतिकतेचा देवता असंही म्हणलं जातं. काय, ही वॉज द पर्सनिफाईड वॉटर, ही वॉज द अपहोल्डर ऑफ द नॅचरल ऑर्डर ऑफ द युनिवर्स. म्हणजे नैसर्गिक जी समाजाचा भाग आहे किंवा नैसर्गिक जी मांडणी आहे समाजाची किंवा लोकांची, ती ॲज इट इज राहिली पाहिजे, त्यात भ्रष्टता आली नाही पाहिजे. म्हणजे नैतिकता टिकवण्याचं काम आपल्याला वरुण नावाचा देवता करताना दिसतो. त्यानंतर यम नावाचा देवता आहे, मृत्यू देवता म्हणले बघा, पहिला मृत पुरुष म्हणलं जातं त्याला. यम नावाची देवता, त्याला काय, पहिला मृत पुरुष, जो पहिल्यांदा मृत्युमुखी पावलेला जो देवता आहे किंवा मनुष्य आहे, पुरुष आहे, त्याला यम देवता किंवा काय, यम ॲज द गॉड ऑफ डेथ अँड इम्पॉर्टंट प्लेस इन द अर्ली वेदिक रिलिजियस. देर वेर मेनी अदर गॉड्स. मग बाकीची देवता काय, सूर्य देवता आहे, सोम देवता आहे, सोम तुम्हाला माहिती आहे बघा, सोमरस म्हणतो आपण त्यात ना, सोम देवता आहे, सावित्री देवताचा आपण उल्लेख केला होता, रुद्र देवता. इट इज अ होस्ट ऑफ सेलेस्टियल बीइंग्स लाईक अ गंधर्व, गंधर्वास, अप्सरास, मरुत, टू होम प्रेयर्स अँड ॲड्रेस इन द रुद्र. हे आपल्याला आणखी काही देवता असणार दिसतात. वैदिक रिलिजन वाज सॅक्रिफाईस इन नेचर. वैदिक धर्म हा कर्मकांडात्मक असणारं ते स्वरूप होतं बघा. सॅक्रिफायसेस म्हणजे यज्ञ यागातनं आपल्याला काय काय मिळवायचं बाबा, देवाला काय म्हणता येईल की टू इनोक द गॉड्स, म्हणजे देवाची प्रार्थना करायची किंवा तो आम्हाला प्रसन्न हो किंवा देव प्रसन्न व्हावा यासाठी केलेली प्रार्थना, किंवा आम्हाला भरभराटेच दे, ग्रँड बून. बून म्हणजे आमचं भरभराट आम्हाला मिळालं पाहिजे, की युद्धामध्ये आपल्याला विजय मिळाला पाहिजे यासाठी आपल्याला यज्ञ केले. आणि आम्हाला फॉर ॲक्वायझिशन ऑफ कॅटल्स ऑर सन, आम्हाला मुलगा मिळाला पाहिजे, मुलगा जन्माला पाहिजे आमच्या पोटी, किंवा आम्हाला गाई किंवा जे काही बॅटल्स मधला विजय मिळत असताना कॅटल पण आम्हाला जिंकता आलं पाहिजे. हे आपल्याला यज्ञ याग करण्या पाठीमागची कारण आपल्याला दिसतात. वी फाईट सम hymns dedicated to the power residing in the sacrificial implement, especially to the sacrificial altar, to the stones used for presenting the soma plant, the weapon of war and drum mortar. Hymns and prayers were recited in this sacrifice. मंत्र आणि प्रार्थना हे आपल्याला त्यामध्ये वाजवता, ड्रम वाजवून किंवा मॉर्टर करून आपल्याला ते उच्चार केला जातो, मंत्रोपचार किंवा प्रार्थना केल्या जाते, जेणेकरून गॉड आपल्याला प्रसन्न होऊन वरच्या जे आपण बघितलं युद्धामध्ये विजय मिळाला पाहिजे किंवा काय काय गोष्टी आम्हाला बघा समृद्धी येऊ दे. आपण बघा, आपण देवाच्या पाया पडताना काय म्हणतो, माझं भलं झालं पाहिजे देवा, काय बी कर, तू काय बी कर, मी परीक्षा पास झालो पाहिजे, मला जॉब मिळाला पाहिजे, माझं असं. ही आपल्याला ऋग्वेद काळापासून असणारी परंपरा. आपण प्रार्थना करतो म्हणजे काय करतो, आपण देवाला विचारत नाही कसा आहे बाबा तू, तुझी काय अडचण तर नाही ना, आपण कधीच विचारत नाही का, आपण त्यांच्याजवळ आपली अडचण घेऊन जातो. तसं या काळात पण आपल्या यज्ञ यागातनं दिसते, बरोबर. वैदिक सोसायटी रिझल्ट इज द ग्रोविंग इम्पॉर्टन्स ऑफ प्रिस्ट. यातनं प्रिस्टचं महत्त्व वाढत गेलं बघा, कारण हे प्रिस्ट कोण आहे बघा, गॉड आणि ह्युमन मधला असणारा दुवा आहे, पुरोहित, प्रिस्ट. द रिच्युअल प्रॅक्टिस ऑल्सो लेड टू द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इन द नॉलेज ऑफ मॅथमॅटिक्स अँड ॲनिमल ॲनाटॉमी. Elementary mathematics was necessary to make the calculation which were required to establish the position of various objects in the sacrificial area. Also the frequent sacrifices of animal led to a knowledge of their anatomy. For the Vedic people, the world grew out of a vast cosmic sacrifice. Religion was not based on magical rituals. कोण आहे बघा, आचल अत्राम, गुड आफ्टरनून. या काळातला जो धर्म आहे तो काही म्हणतात ना जादू टोण्यावर असणारा नव्हता, तर तो वेगळा, नॉट बेस्ड ऑन मॅजिको रिच्युअल्स, म्हणजे काय जादू काहीतरी करणार त्याच्या आधारित असणारा तो नव्हता. रादर इट स्ट्रेस डायरेक्ट कम्युनिकेशन गॉड टू सॅक्रिफाईस, डायरेक्ट देवासोबत संवाद आहे, पण कसा, तुम्ही काहीतरी यज्ञ याग करणार त्यात. God were not worshipped for the spiritual upliftment of people, not for any other abstract philosophical concept, but were grand or material real. म्हणजे काय, भौतिक पद्धतीचं तुम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे यासाठी असणारी जी काही सॅक्रिफायशियल दिसतं बघा. सॅक्रिफिशियल रिलिजन इज अ रिलिजन ऑफ द पास्टोरल सोसायटी. Animal sacrifice is important rampant in pastoral society. काय, प्राण्यांचा बळी देणं ही महत्त्वाची आपल्याला त्या काळात असणारा भाग होता. ब्रीडिंग पर्पजेस
मिल्क ऑर मीट ऑर यूज फॉर द ब्रीडिंग. तोपर्यंत हा भाग नव्हता बघा. नंतर हे सुरू झालं. दोज हू आर नो लॉंगर इकॉनॉमिकल वायबल आर किल्ड इन ऑर्डर टू लेसन द बर्डन ऑन देअर ओनर. Hence, animal sacrifice one way of destroying the old animals and thus lead an important role in the society. The agrarian society, however, older animals are employed in the field used for attraction purposes and hence the destruction of animals is frowned upon by a society which primarily depends on agricultural activities. Thus, Vedic religion reflected the patriarchal pastoral society. Vedic धर्म आहे काय बघा, पितृसत्ताक भटका जीवन समाज असणारा, त्यात भौतिक दृष्टिकोनात असणारा समाज आणि ते असणारा भाग दिसतो. वैदिक सोसायटी आपण बघतोय बघा. त्यातला काही शब्द दिलेत का बघा, कीवर्ड्स आपल्याला जे प्रश्न येतात बघा. आर्टिफॅक्ट बळी काय बघा, बळी म्हणजे काय बघा, हा प्रश्न विचारलेला आहे. ट्रिब्यूट्स आहे प्रेस्टेशन पे टू द विक्टोरियस चीफ्स बाय द डिफिटेड ग्रुप. पराभूत लोक आणि विजेत्या लोकांना काही दिला घेणारा टॅक्स म्हणजे बळी. क्लॅन म्हणजे काय बघा, लार्ज फॅमिली ग्रुप फाउंड इन ट्रायबल कम्युनिटीज. समुदाय का आधी जमातीमध्ये आपल्याला असणार शब्द म्हणजे क्लॅन. किनशिप म्हणजे काय, रिलेशनशिप बाय ब्लड म्हणजे रक्तसंबंध किंवा रक्तात नसणारे नाते. नॉमॅड म्हणजे काय, मेंबर ऑफ भटके असणारे. पॅट्रायकी म्हणजे काय, मेल डॉमिनेटेड फॅमिली ऑर ट्राईब. male dominated family or tribe. Animism, the attribution of soul to natural objects and the phenomenon. Semi-sedentism, settlers who do not settle in a place permanently and move out to new settlement. Shifting agriculture आपण बघितलं, आता हे आपण बघितलेलंच आहे. अशा पद्धतीनं ऋग्वेदिक आपण बघितलं बघा, ऋग्वेदिक सोसायटी आपण बघितलं. आता त्याच्यानंतरचा भाग आपण बघूया बघा, ह्याच्यातच काय आहे बघू आणि नंतर क्वेश्चन्स आपण बघूया. आपल्याला जे काही आपण बघतोय त्यामध्ये ऋग्वेदिक समाजातला असणारा भाग अजून काय काय याच्यातनं मिळते बघा माहिती. सभा समिती आपण बघितलं तर बघा काय काय आहे त्याच्यातलं. दुहित्र किंवा गिरिरक्षित मॅप आपल्याला कुठं बघा, कुठं ठिकाण आहे बघा, ह्याचं दाखवलेलं ठिकाण कुठं दिसतं बघा, ऋग्वेदिक काळाचं कुठं दिसतं. इथंपर्यंत समजलं का श्रीनिवास, का काय अडचण आहे काय. अजून कोण आहे, प्रगती, अमृता चौगुले, समजले का इथपर्यंत बघा. वैदिक संस्कृती साधनं जर बघायला लागलो आपण तर बघितलेत बघा काय, वैदिक संस्कृती भरपूर भरीव माहिती उपलब्ध करून देणार महत्त्वाचं साधन वैदिक वाङ्मय आपण बघितलं. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेद आहेत. संहिता, ब्राह्मणे, आरण्यके, उपनिषदे असे प्रत्येक वेदाचे 4 भाग आहेत. त्याचप्रमाणे वेदांना पूरक अशी वेदांगे, उपवेदे आणि त्याचबरोबर काय म्हणता येईल की उपनिषदे सुद्धा आपल्याला त्या लिटरेचर वैदिक लिटरेचरचा असणारा भाग आहे. प्रत्येक वेदाचे 4 भाग आहेत. त्याप्रमाणे वेदांना पूरक अशी वेदांगे, उपवेदे आणि सूत्रे आपल्याला दिसतात. सूत्रे या वैदिक वाङ्मयात वैदिक संस्कृतीचे दर्शन घडते. वैदिक संस्कृती निर्माते आर्याचे मूलस्थान, त्याच्याबद्दल आपण वाद काय बघा, काय काय वाद सांगता येईल बघा, आपण त्याच्यावर डिस्कस केलेलं आहे बघा. आर्यनबद्दल थिअरी ऑफ आर्यन डिबेट काय आहे बघा, काय सांगता येईल बघा. आर्यन डिबेट्स, आर्य कुठले होते की आर्य काय आहेत त्याबद्दलचा डिबेट. हां, कोण म्हणतं की त्यांच्यामुळंच हडप्पन संस्कृती नष्ट झाली, कोण म्हणतं की ते इराण, इराक तिकडला असणारे स्टेप रिजनमध्ये असणारे दिसतात. अजून काय,
अजून काय? आर्यांबद्दल काय बाबा, काय काय माहिती आहे? परत 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 त्याने ते वाढवत नाही राहिलं दिसतं बघा, ते वर्चस्व जे आहे ते वाढवत. हां, ते परत त्या पद्धतीची भूमिका वाढत गेलेली दिसते बघा. आता काही अभ्यासक सांगतात गंगानाथ हा अभ्यासक ब्रह्मर्षी देशमधले असणार, युरोपियन स्कॉलर सांगतात किंवा बाल्टिक प्रदेशातले असणारे आर्य आहेत. DS त्रिवेदी, मुलतान देविका नदी, LD कला हे आपल्याला सांगितलं. घोड्याचे आपण बघितलं, कुठल्या कुठल्या प्रकारचे त्याचे पुरावे, लिटररी पुरावे आपण बघितलेत बघा, किंवा आर्किओलॉजिकल सोर्सेसमधनं. वैदिक वाङ्मयात पशुबळ देण्याला पशुबंध समजले जाते का मांडे. भगवानपुरामध्ये हरियाणा PGW आपल्याला पोटरे असलेले दिसते. वैदिक वाङ्मय, वैदिक वाङ्मय थोडक्यात बघूया याच्यातले. पण आता थोडक्यात बघितले ते वैदिक वाङ्मय. आता वैदिक वाङ्मयामधले काय काय आहेत पटपट पटपट थोडक्यात लिहून घेऊ. वैदिक वाङ्मय, वेद मीन्स काय बघा, टू नो, याला म्हणलेलं आहे टू नो. विद म्हणजे टू नो म्हणजे काय, जाणून घेणे, हा शब्द वापरला बघा. वेद जाणून घेणे, टू वेद. संस्कृत टू नो, लॅटिनमध्ये विदेरा, टू सीद. वेदांना श्रुती असे संबोधले जाते, वेदांना श्रुती असे संबोधले जाते, किंवा टू हिअर, जे ऐकलेलं आहे ते. वैदिक वाङ्मयामध्ये काय काय आहे बघा. वैदिक वाङ्मयात आपण जर बघितलं काय काय आहे बघा. ऋग्वेद आहे, ऋग्वेद आहे, अथर्ववेद आहे, ऋग्वेद आहे, अथर्ववेद आहे, सामवेद आहे, यजुर्वेद आहे, आणि ब्राह्मणे, ब्राह्मणे, अरण्यके, अरण्यके व उपनिषद यांचा समावेश होतो. ऋषीने अनेक सूक्ते रचली. ऋषींना मंत्रद्रष्टा असे संबोधले जाते. थापर काय सांगतात बघा, रोमिला थापर. वेद, पुराणे, आर्ष महाकाव्य यांचे उद्देश भिन्न आहेत. वेद मूलतः कर्मकांडाचे पुस्तके आणि त्यावरील भाष्य आहे असं रोमिला थापर सांगतात. त्यातील अरण्याने प्रसंगानुरूप आले आहेत. महाकाव्य वीरत्व दर्शवणारी महाकाव्य दिसतात. समाजावरची भाष्य, पुराणामध्ये नंतरचा समाज कसा आहे, वेदांमध्ये विवरण आढळत नाही, फार थोडे आढळते. ओके, हे आपल्याला काही त्यातलं बघितलं. त्यातला आपण एक एक भाग लिहिला. आता पहिला बघू ऋग्वेदा. ऋग्वेदाबद्दल थोडक्यात आपण लिहून घेऊया बघा काय काय त्याच्यामध्ये. ऋग्वेदा फर्स्ट टेस्टामेंट ऑफ ह्युमन काइंड असे याला संबोधले जाते. फर्स्ट टेस्टामेंट ऑफ ह्युमन काइंड, पहिलं माणसाचं असणारं काहीतरी लेखन म्हणून. फर्स्ट टेस्टामेंट ऑफ ह्युमन काइंड असे संबोधित. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद यांना वेदत्रयी म्हणले जाते. दक्षिण भारतात 14व्या शतकात वेद लिखित स्वरूपात पुढे आले. तोपर्यंत मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमण आपल्याला वैदिक लिटरेचरचं दिसतं. म्हणजे मी शिकवतो आणि ते माझ्या पुढच्या जनरेशनला त्याच पद्धतीने ते चाललेलं दिसतं. सूत्रकालीन चरयू, ऋग्वेद पुरोहित घराण्याने रचलेले सुक्ते. 1500 BC ते 1000 BC दरम्यानचा कालखंड. 1500 BC ते 1000 BC दरम्यानचा कालखंड. सूत्रकालीन चरणयू या ग्रंथात ऋग्वेदाच्या 4 शाखा सांगितल्या आहेत. कुठल्या कुठल्या बघा ऋग्वेदाच्या 4 शाखा आहेत. ह्याच्यावर विचारायला प्रश्न बघा नेटला. शाकल, भाष्कल, शाकल, भाष्कल, शांखायान आणि मांडुकेय या 4 शाखा दिसतात आपल्याला ऋग्वेदाच्या. हा, दिसत नाही.
पांढरा घेतो. दिसत नाही क्लिअर. शाकल आता बाष्कल, शांखायान आणि मांडुकेय आपल्याला चार असणारे त्याचे शाखा दिसतात. शाकल संख्याची संहिता मूळ स्वरूपात टिकून राहिली असे मानले जाते. शाकल शाखेच्या संहितेमध्ये 1017 सुक्ते आणि 11 वालखिल्पे दिसतात, म्हणजे 1028. 10 मंडळाचे मिळून ऋग्वेद संहितेचे लिखाण आहे बघा. ऋग्वेद किती आहेत बघा, 10 मंडळ आहेत, बरोबर आहे का? बरोबर. आणि दुसरा ते सातवा हे आरले सुरुवातीचे, बरोबर का? दुसरा ते सातवा हे अगोदरचे आहेत आणि नंतर ऍड झालेले आहेत बघा. पहिला, आठवा, नववा आणि 10वा हे नंतरचे ऍड झालेले आहेत बघा. जे 10 मंडळ आहेत त्यातलं नंतरचे समावेश झालेले भागात हे आहेत बघा. पहिला जे दुसरा जे गृत्यस्मद, तिसरा विश्वामित्राने केलेला बघा. चौथा वामदेवने केलेला आहे. 5वा अत्री, 6वा भारद्वाज, 7वा वशिष्ठ. दुसरा ते सातवा फॅमिली बुक्स पण म्हणलं जातं याला. दुसऱ्या ते सातवाला फॅमिली बुक्स पण म्हणलं जातं. फॅमिली बुक्स सुद्धा त्याला म्हणलं जातं. आठवे जे मंडळ आहे, 8वे मंडळ कोणी लिहिलेलं आहे बघा. 8वे मंडळ तर कणव व अंगिरस. कणव व अंगिरस. आणि 9वे जे आहे ते बघा, 9 सोमदेवतेसाठी असणार आहे बघा. दहावे मंडळ अनुवाक. पहिलं सुक्त, पहिले आणि 10वे मंडळ नंतरची भाषा वेगळी असलेली दिसते. 10व्या मंडळात पुरुष सूक्त आहे. पुरुष सूक्तामध्ये काय माहिती दिलेली बघा. पुरुष सूक्तात काय काय माहिती आहे सांगा बघू. आपण बोललो होतो पुरुष सूक्ताबद्दल बोललो होतो. काय बा पुरुष सूक्तात? वर्णाची निर्मिती कशी झालेली आहे? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. मुखातून झालेला ब्राह्मण, बाहूतून जन्मलेला क्षत्रिय आणि मांड्यातून वैश्य आणि पायातून झालेला शूद्र. तिसऱ्या मंडळात विश्वामित्राने सावित्रीची पूजा करणारा गायत्री मंत्र म्हणलेला आहे. तिसऱ्या मंडळामध्ये काय? तिसऱ्या मंडळात गायत्री मंत्र आपल्याला सापडतो. विश्वामित्राचा गायत्री मंत्र. गायत्री मंत्र रचलेला आहे. गायत्री मंत्र तिसऱ्या मंडळामध्ये विश्वामित्राने गायत्री मंत्र. संतती, दीर्घायुष्य, भौतिक सुखे, शत्रुविषयी वैरभाव, निसर्गदृष्ट, रथस्पर्धा यांची वर्णने, काही आख्यान सूत्रे, काही मांत्रिक सुक्ते आणि लौकिक सुक्ते. 10वे मंडळ काव्यदृष्ट्या श्रेष्ठ आहे. 10वे मंडळ एकूण 7 छंदाचा वापर केलेला बघा. विवाह, अंत्यसंस्कार, मरणोत्तर गती, पार, कवी, कमी संदर्भ. ऋग्वेदात आलेले शब्द कोणते कोणते आहेत बघा वारंवार. त्याची इथं यादी लिहितो बघा. आपल्याला सगळ्यात काय काय म्हणतात बघा. वारंवार आलेले शब्द. ओम हा शब्द खूप वेळा आलेला आहे बघा. किती? 1028 वेळा ओम हा शब्दाचा उल्लेख आहे. जन हा शब्द 275 वेळा आहे बघा. 75 वेळा.
विष 170 वेळा, विष हा शब्द 170 वेळा ऋग्वेदामध्ये. गौ हा शब्द 176 वेळा, 176 वेळा. ब्राह्मण हा शब्द 14 वेळा. ठीक आहे, आकडेवारी विचारणार नाहीत. हा विचारलं होतं. क्षत्रिय 9 वेळा विचारलंय बघा. मी प्रत्येक बॅचला देतोच लिहून. कुठले गौ 176 वेळा. वैश्य 1 वेळा आहे बघा. शूद्र सुद्धा 1 वेळा आहे. आर्य 36 वेळा. आर्य हा शब्द 36 वेळा आलेला आहे. राज्य शब्द 1 वेळा आलेला आहे. सभा 8 वेळा. अश्व 215 वेळा. शरयू 1 वेळा. विधात 122 वेळा. समिती 9 वेळा. समिती 9 वेळा. यमुना 3 वेळा आहे बघा. गंगा 1 वेळा आहे बघा. यमुना 3 वेळा आणि गंगा 1 वेळा. समुद्र 46 वेळा आलेला शब्द. समुद्र नावाचा शब्द 46 टाइम्स. अग्नी 200 वेळा आलेला आहे बघा. 200 वेळा. सोम 100 वेळा. उषा 24 वेळा. उषा नावाचा शब्द 24 वेळा. गण 46 वेळा. वरुण 200 वेळा. आणि इंद्र 250 वेळा. आणि तंत्र 1 वेळा. आणि राष्ट्र 1 वेळा आलेला शब्द. राष्ट्र 1 वेळा आलेला आहे. जानपद वापरला गेला. यास्कराचार्याकडून शाखेचा उल्लेख. सायनाचार्य इंद्र 250 वेळा आहे बघा. 250. तंत्र 1 वेळा. राष्ट्र 1 वेळा. सायनाचार्य. पुरोहिताचे 17 प्रकार आपल्याला, त्यापैकी 1 ब्राह्मण आहे बघा. 17 प्रकारपैकी 1 ब्राह्मण. ब्राह्मणानंतर वर्चस्व वाढवलेलं दिसतं. ऋग्वेदामध्ये होत्री त्याला सुवाकू किंवा सुजिन्ना संबोधले आहे. तैत्तिरीय आरण्यकामध्ये पराशराने वेदाचे 4 भाग सांगितले असा उल्लेख. बौद्धायन आणि श्रोतसूत्रामध्ये ऋग्वेदातील काही सूक्ते आढळतात. ऋत नियमित मार्गक्रमण, कर्म, नीती. वरुण, मित्र, नासती ह्या ऋग्वेद पूर्व कालापासूनच्या देवता असलेल्या दिसतात. त्याचा उल्लेख आपल्याला बोगस्को इन्स्क्रिप्शनमध्ये आपल्याला असलेला दिसतो. बोगस्को इन्स्क्रिप्शनमध्ये इंद्र, मित्र, वरुण, नासत्य याबद्दलची माहिती मिळते बघा. ओके, चला आपण आता जसं ठरलं होतं लेक्चरच्या सुरुवातीला बघा तसं 11 पासूनचे क्वेश्चन्स आपण एन्शियंटचे पहिल्या युनिटचे फक्त व्हिजिट करूया. पटपट पटपट बघूया बघा. जेवढ्या वर्षाचे संपतात तेवढ्याचे बघूया. काय फ्रॉम द बिगिनिंग आपण बघूया. फक्त हिस्ट्रीचे क्वेश्चन्स बघायचे पहिल्या युनिटचे बरं, फक्त पहिल्या युनिटचे. आर्या डॅश डॅशची संकल्पना आहे. कशी वेस आहे बघा. आर्य कास्ट आहे, रॅशियल आहे, क्लास आहे, भाषिक आहे ना. भाषिक आहे. पहिल्यांदा भाषिकच आलेलं आहे. सगळ्यांना मान्य केलेलं भाषिक आहे. वांशिक म्हणजे रेस, वंश नंतर आलेलं आहे. सुरुवातीला काय आलेलं आहे? वर्गीय, जातीय नाही आणि कास्ट पण नाही. रेशियल बघा. आर्य भाषिक पण आहे, आर्य प्रादेशिक पण आहे. पहिले भाषिक आहे, मग प्रादेशिक आहे, मग वांशिक. वांशिक जे रेशियल आहे ते नंतरचा भाग आहे. त्याला स्पष्टपणे नाही, अभ्यासकाने नाही मान्य.
रॉयल कोरोनेशन वॉज असोसिएटेड विथ राज्याभिषेक संदर्भात कोणता यज्ञ आहे? अश्वमेध, राजसूय, वाजपेयी, अनुस्तोम. कुठला आहे? राज्याभिषेका संदर्भात कोणता असणारा यज्ञ दिसतो? कोणता असणार खालचा आहे? अश्वमेध यज्ञ, राजसूय यज्ञ, राजसूय यज्ञ. बघा, इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या दरम्यान किती पुरोगामी संप्रदाय उदयास आले? 3 आपल्याला माहिती आहेत हेटेरोडॉक्स. कुठले? अजिवाका, जैनिझम, बुद्धिझम. बाकीचे पण पंथ विचारलेत त्यांनी, लक्षात घ्या. पुरोगामी संप्रदाय म्हणता येते नाही, जास्त 64 का 62 आहेत. आपल्याला माहिती असणार 3 मोठे, मोगली पद्धतीचा किंवा परत काय म्हणतात आपण बघा, जैनिझम, बुद्धिझम. हे आपल्याला लार्जर लेवलला बघितलं. छोटे मोठे असे सगळे बघून ते किती आहेत असं विचारलेलं. आणि का वाढले असं, काय कारण असं बघा, 6व्या शतकाच्या दरम्यान हे का वाढलं असं, काय कारण असं? अजून अजून वैदिक धर्माचा वाढलेला प्रचार प्रसार एवढा वाढला. तुम्ही एक वेळेस तुमचं काम नका करू पण यज्ञ याग करा. ब्राह्मणी वर्चस्व एवढं वाढलं म्हणून तर आता तुम्ही महावीरांची स्टोरी वाचा, बुद्धाची स्टोरी वाचा. काय कारण, कशामुळे त्यांनी तो त्या हेटेरोडॉक्स सेक्टची निर्मिती का केली असं? ऋग्वेद वेदाचं जेवढं वर्चस्व वाढलं की माणसं जगण्यापेक्षा वेद जास्त महत्त्वाचे आहे. एवढं पद्धती नरबळी, बाकीचे काय म्हणतात प्राण्यांचा त्याग, ह्याला प्रतिक्रिया म्हणून हे हेटेरोडॉक्स सेक्ट आलेलं. चार्वाक आलेला भाग दिसतो बघा. चार्वाक पण आपल्याला ह्याच काळात असणारा हेटेरोडॉक्स सेक्ट मधलाच भाग आहे बघा. जैनिझम, बुद्धिझम, चार्वाक वेगवेगळे असणारे. आजीवाका नाव आहे आपल्या सिलेबसमध्ये काय बघा, कुठलं तरी बघा, जैनिझम, बुद्धिझम आणि आजीवाका सेक्ट दिले बरोबर. सिलेबसमध्ये 3 फक्त दिले, 4 हेटेरोडॉक्स सेक्ट हाच शब्द दिले. हेटेरोडॉक्स सेक्ट, जैनिझम, बुद्धिझम आणि चार्वाक. चार्वाक नाही, आजीवाका सेक्ट म्हणलेलं बघा. तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये ती लाईन बी तुम्हाला दाखवतो. इमर्जन ऑफ हेटेरोडॉक्स सेक्ट, जैनिझम, बुद्धिझम आणि आजीवाका. ॲज इट इज लाईन आपल्याला पकडून चालायला लागते. सिलेबस टू सिलेबस जर आपण बघितलं तर आपल्याला कळतं. आपण आता इथंपर्यंत आलेलो म्हणजे आपण त्याच्या जवळच आलेलो आहे. आता हे लॅटर वेदिक पिरियड संपला की हिचेच मागायला लागते. हेटेरोडॉक्स सेक्ट कुठला, जैनिझम, बुद्धिझम ते समजून घेऊन त्याच्यावरचे प्रश्न सोडवायला लागतात बरोबर. फर्स्ट सर्मन ऑफ बुद्धा ॲट दीर, म्हणजे पहिल्या युनिटचेच प्रश्न फक्त बघतोय. महाजनपद म्हणजे पहिल्या युनिटचाच भाग आहे. फर्स्ट सर्मन ऑफ बुद्धा ॲट डिअर पार्क, मृग उद्यान येथील बुद्धाच्या पहिल्या प्रवचनास डॅश डॅश म्हणले जाते. धम्माचे महाचक्र, मेकिंग द व्हील ऑफ लॉ, धम्माचे चक्र बनवणे, धम्माचे 1000 चक्र, टर्निंग ऑफ द व्हील ऑफ लॉ, धम्माचे चक्र फिरवणे. काय कुठं झालं बा पहिलं? ज्या ठिकाणी पहिलं धम्मचक्र म्हणजे काय बघा, बुद्धांना पहिल्यांदा जे 5 शिष्य होते त्यांना जे उपदेश दिला होता ते झालं पहिलं शर्म. पहिले 5 शिष्य होते त्यांचे ते पहिल्या प्रवचनास काय म्हणले आहे असं म्हणलं, चक्र फिरवणे, धम्मचक्र फिरवणे. धम्माचे चक्र फिरवणे, 1000 नाही, धम्माचे चक्र फिरवणे. जर धम्माचे चक्र बनवणे नाही तर फिरवणे, बनवणे नाही फिरवणे. जे जे काही वाढलेले वैदिक संस्कृती त्याचा जे आलेले प्रतिक्रिया हे आलेले. हा बघा, हा प्रश्न पण पहिल्याच युनिटमधला येतो बघा. हू कन्स्ट्रक्टेड द रॉयल हायवे फ्रॉम तक्षशिला टू पाटलीपुत्र. तक्षशिला टू पाटलीपुत्र पर्यंत त्याला ग्रँड ट्रंक रोड म्हणलेला आहे. म्हणजे कुणी बांधलेला आहे विचारलेलं आहे. ग्रँड ट्रंक रोड म्हणून माहिती असलेला तक्षशिला ते पाटलीपुत्र दरम्यानचा शाही महामार्ग कोणी बांधला? मौर्य, कुशाण, शक, गुप्ता, अर्ध
मोहोळ, हां कोण आहे बघा? ग्रँड ट्रंक रोड, पाटलीपुत्र ते तक्षशिला, तक्षशिला विद्यापीठ पण आहे बघा, बरोबर. बर, तर गुप्ताचा विस्तार होता पण मोर्याने इतका होता का हा बघायला. हां, कारण तक्षशिला हे ठिकाण कुठे दिसतं बघा आपल्याला, काश्मीरच्या तिकडं वर असणार आहे. गुप्ता तिथंपर्यंत होते का बघायला पाहिजे. मग त्याच्यामुळे ते लॉजिक लावलं. कुशाण कुठे दिसतात बघा, कनिष्क दिसतंय आपल्याला. कुशाण यातलं जर आपण बघितलं, कालाशोकच्या नावात दुसरी धम्मसंगीती आहे, बरोबर, बरोबर का. मौर्यांच्या काळात तिसरी धम्मसंगीती, अशोकाच्या काळात, कुशाणांच्या काळात चौथी धम्मसंगीती, बरोबर. मग पहिली धम्मसंगीती कोणाच्या काळात आहे बघा, मग अजातशत्रूच्या काळात पहिली धम्मसंगीती. म्हणजे 4 धम्मसंगीती ह्याच्याबरोबर आपण रिवाईज करून घेतल्या, बरोबर. कुशाणांचा राजा कनिष्क याच्या काळात चौथी धम्मसंगीती. दुसरा कालाशोक, त्याच्या काळात दुसरी धम्मसंगीती. मौर्य तिसरी धम्मसंगीती, अशोकाच्या काळात. पहिली धम्मसंगीती कोणाच्या काळात, अजातशत्रूच्या काळात पहिली धम्मसंगीती. म्हणजे बुद्धाचा मृत्यू झाल्यानंतर लगेच वर्ष 2 वर्षातच, त्यानंतर 100 वर्षांना मग कालाशोक, त्याच्यानंतर आपल्याला आले ती धम्मसंगीती दिसते. मौर्य घराण्याचा शेवटचा राजा कोण होता, ज्याला मारून शुंग घराणं सत्तेवर आलं. वैदिक धर्म परत रिवाईव्ह करण्यात आला बघा, किंवा कोण शेवटचा राजा विचारलाय. सिमुक, असिमुक तर अजिबात नाही बघा. सिमुक कोणाचा राजा आहे, कोणाचा संस्था बघा बघा तो, म्हणजे सातवाहनांचा असणारा संस्थापक म्हणजे सिमुक आहे. केवलम ही अवस्था जैनिझमची. केवलम इज नॉट अ मौर्य रूलर. बृहद्रथ आहे, दशरथ पण आहे का बघा, तर बृहद्रथची हत्या करून पुष्यमित्र शुंगानं सत्ता ताब्यात घेतलेली दिसते. लक्षात घ्या. पहिल्या युनिटचे काही क्वेश्चन जो काही ह्याचा 11च्या पेपरमधला आपण हा बघितला, 11चा एकच पेपर बघतो त्यातला हा प्रश्न बघितला आपण बघा, लक्षात घ्या. अजून 1-2-3 प्रश्न बघून थांबा. फर्स्ट रायटिंग ऑफ वुमन इन इंडिया वेअर नोन ॲज. भारतात स्त्रियाने लिहिलेली पहिली रचना कोणती. गाथा सप्तशती कोण लिहिले बघ, हल नावाचा कोणाचा सातवाहनांचा राजा त्याने लिहिले, तिथे इथे गेलं. गाथा सप्तशती सातवाहनांच्या राजा. मिताक्षर आहे बघा, विज्ञानेश्वराचं मिताक्षर आहे. मणिमेखली साऊथचं असणारं रायटिंग आहे, तेही गेलं. मी एक राहतं थिरी गाथा, बुद्धिस्ट लिटरेचर असणारं थिरी गाथा, जे भिक्खुनीनं लिहिलेलं लेखन, ते थिरी गाथा आपण म्हणतो, बरोबर. त्याचं उत्तर काय बघा, फर्स्ट रायटिंग ऑफ वुमन, दीज आर द मेल डॉमिनेटेड रायटिंग, the only option is Therigatha, which is written by the woman. Therigatha. अग्रहार हे लँड ग्रँट्स आहे, भूमिदान असणार आहे, देवालयासाठी दान केले जमीन, वेतन म्हणून तर नाहीये बघा. ब्राह्मण म्हणतात त्याला ब्रह्मदेय म्हणलंय, शेतकरी वर्गाच्या मार्फत देवालयासाठी दान केले जमीन म्हणजे अग्रहार. ब्रह्मदेय असते तर मग हा ऑप्शन असता, ब्राह्मण वर्गाला केलेली लँड ग्रँट्स, ब्रह्मदेय लँड ग्रँट्स. गांधार आर्ट हा परत प्रश्न आलेला बघा. गांधार, मथुरा, अमरावती आता ह्याच्यातच असणार आहे. वाज इन्फ्लुएन्स बाय ग्रीक, रोमन, पर्शियन, चायनीज तर नाहीच बघा, चायनीज नंतर आलेला बघा. ओके, चला आपण आज या ठिकाणी थांबूयात. उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण परत भेटूया. थँक्यू.